हिंदू धर्म तुम्हाला पाळण्याची संपूर्ण स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलं नाही. इस्लाम धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणानं भारताच्या घटनेने दिलं नाही. जर दिलं असेल तर मग भारतामध्ये प्रत्येकाचं राज्य वेगळं होईल. लोकांचा गैरसमज असा आहे, सेक्युलरिझम म्हणजे दोन धर्मातील भांडणं मिटवाकरता एखादा पंच होऊन येतो. भारतात अनेक धर्म आहेत, मग काय करावं, मग सेक्युलरिझम पाहिजे. ही अत्यंत चुकीचा समज आहे. सेक्युलरिझम हा धर्मग्रंथाच्या अन्यायातून, अत्याचारातून, छळातून, भेदभावातून आपल्या अन्यायाला मुक्त करण्यासाठी येतो. आजपर्यंत आपण एकही कायदा मुस्लिमांसंबंधामध्ये भारत सरकारने केलेला नाही. जे केले होते त्यातले 2 कायदे सेक्युलरचे धार्मिक केलेले. सगळ्यात जास्तीत जमीन आता लष्कराकडे आहे, दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वेकडे आहे, आणि तिसऱ्या क्रमांकाचे वक्फकडे आहे. आणि त्याच्यात 70% ह्याचा अतिक्रमण हिंदूच आहे. त्यातलं जवळजवळ निम्मा अतिक्रमण सरकारचं आहे. ही जागा आमच्या वक्फची आहे म्हटल्याबरोबर वक्फची, त्याला कसलाच पुरावा लागत नाही. ते सेक्युलर स्टेट म्हणतो आपण, ते हिंदूसाठी सेक्युलर स्टेट आहे. अल्पसंख्याकासाठी घटनेमध्ये एक छोटं पोटामध्ये धार्मिक स्टेट आहे. आमचा धर्म नीतिमूल्य शिकवतो. म्हणजे कुठे शिकवतो? कुराणामधले, हदीसमधले, मनुस्मृतीमधले ही नीतिमूल्य आहेत काय? तर हिंदू राष्ट्रवादाची कल्पना कोणीही मांडलेली नाही. जर ती कल्पना धर्मग्रंथावर हिंदूच्या असेल तर हिंदूच मानणार नाही. हिंदू राष्ट्रवाद मुस्लिमाकरता अपायकारक आहे काय सोडून देऊ, ते हिंदूकरताच अपायकारक करणार. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आनंद आहे की पुण्यात स्टुडिओमध्ये मी पुन्हा एकदा शेषराव मोरे सरांची गप्पा मारणार आहे, चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख विचारवंतांपैकी एक सर आहेत. त्यांची एक मुलाखत आपण नांदेडला घेतली होती, तीही तुम्ही बघू शकता. पण आजच्या मुलाखतीचं प्रमुख कारण असं आहे की सरांचं नवीन पुस्तक राजहंस प्रकाशनकडून आलेलं आहे. सेक्युलरिझम, धर्म स्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा असं हे पुस्तक आहे. एकूणातच सेक्युलरिझमच्या निमित्तानं अत्यंत मूलभूत अशी मांडणी सरांनी या निमित्तानं केलेली आहे. मी पुस्तक चाळलं, वाचलं काही प्रमाणात आणि खूप ज्याला आपण म्हणूया की कायद्याच्या भाषेत, नवीन पिढीला समजेल अशा सोप्या भाषेत खूप महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. ते सगळं समजून घेण्यासाठीची आजची मुलाखत आहे. तर मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं थिंक बँकवरती. आणि यात जे 3 शब्द आहेत, सेक्युलरिझम, धर्मस्वातंत्र्य, समान नागरी कायदा, या तिन्हीवर मी टप्प्याटप्प्याने येणार आहे. आपण सुरुवात सेक्युलरिझम पासून करू. तुमच्याच पुस्तकात एक अख्खं चॅप्टर आहे की याला मराठी प्रतिशब्द काय आणि जे जे प्रतिशब्द आहेत ते सगळे कसे पुरेसे योग्य नाहीत याची तुम्ही मांडणी केली आहे. म्हणून मला समजावून सांगा की आजच्या परिप्रेक्ष्यात सेक्युलरिझम म्हणजे नक्की काय? सेक्युलरिझमचा इंग्रजीमध्ये अर्थ इवाद असा होतो. पण आपण भारतीय घटनेतला सेक्युलरिझम समजून घेताना शब्दकोशातला केवळ अर्थ घेऊन चालणार नाही. ती एक संकल्पना आहे. म्हणजे सेक्युलरिझम म्हणजे की व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य किती आहे आणि राज्याला हक्क किती आहे धर्माच्या बाबतीमध्ये. म्हणजे राज्य सेक्युलर आहे म्हणतो आपण. म्हणजे सेक्युलर आहे म्हणजे राज्य काय आहे नक्की, आणि स्वातंत्र्य मला आहे ते किती आहे. आपण धर्म म्हटल्यानंतर आपण लौकिक अर्थानं हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म असे धर्म म्हणतो. हे स्वातंत्र्य जर सगळं आपल्याला दिलं तर पूर्वीचा सगळं समाज ह्या धर्मानेच बांधला गेला होता. मग राजाला काम कोणतंच उरणार नाही. मग राज्यघटनेनं राजाला अधिकार दिले काही कायदे करण्याचे. समाजाची धारणा करत होतो धर्म, तो पूर्वी करत होता. आता राजघटना आली, आता राजघटनेकडे काम दिलं समाजाची, राष्ट्राची धारणा करणं. मग आपल्या धर्मग्रंथातनं काही भाग वगळल्याशिवाय किंवा स्वातंत्र्य तुमचे नाकारल्याशिवाय धारणा करताच येणार नाही. मग धर्म स्वातंत्र्य मला आहे, राजाला हस्तक्षेप करायचा हक्क दिल्याशिवाय ते करणार होणार नाही. त्यामुळं काय केलं का आम्ही, सेक्युलरिझमची संकल्पना आहे तरी काय, धर्म स्वातंत्र्य मला आहे, राज्याला हस्तक्षेप करायचा अधिकार आहे. मला किती शिल्लक आहे, त्याला किती शिल्लक उरलं. म्हणजे सेक्युलरिझम ही एक वाटणी आहे. बर, धर्म म्हणजे आपल्या जीवनाला सगळ्या बांधणारे सगळी विचारसरणीच आहे, जीवन पद्धतीच म्हणतो आपण पूर्वीपासून.
वेदपासून मनुस्मृती वगैरे सगळे काय आपलं जीवन बांधायचं. तेव्हा कोणी घटना नव्हती, लोकपत्रिका नव्हते. इस्लाममध्ये काय कुराण, हदीस ह्या सर्वांनी त्यांचे जीवन बांधले गेले. आता आपण सुधारणा करायची आहे. ते प्राचीन काळामध्ये ते काम त्या धर्माने केलं. आता आधुनिकता स्वीकारायची आहे. तर माणसाचे आधुनिक हक्क आहेत आता स्वातंत्र्य, समता, बंधुता हे नवीन मूल्य आली. हे मूल्य धर्मात असणे शक्य नाही. मग राजाला अधिकार देण्यात आले काही, घटना तयार केली, पण कुठंतरी श्रद्धा माणसाला ठेवावीच लागते. तो धर्म हा मर्यादित स्वरूपामध्ये स्वातंत्र्यासाठी ठेवला. अच्छा. ते स्वातंत्र्य किती आहे तुम्हाला? म्हणजे धर्म स्वातंत्र्य झालं. बर. मग आता स्वातंत्र्य देणारा कोण आहे? राजघटना आहे. मग राजघटना तुम्हाला स्वातंत्र्य किती देते? आणि जे काही आतापर्यंत धर्म आहेत त्यातले जे कायदे असतील, नियम असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, ते दुरुस्त करून, ते रद्द करून त्याच्या बदली नवे कायदे आणायचा अधिकार त्यांना किती आहे? तर राज्य आणि व्यक्ती यांचे धर्मासंबंधीचे अधिकार किती आहेत? यासाठी मग सेक्युलरची व्याख्या करा, व्याख्या धर्माची करा. सेक्युलरिझम म्हणजे काय मांडा. अशा म्हणजे घटनेतला कलमाचे अर्थ, घटना समितीमधले असणारे डिबेट्सचे खंड आहेत, तिथं बाबासाहेबपासून सगळ्या लोकांनी बोलले आणि अनेक सुप्रीम कोर्टाचे, उच्च न्यायालयाचे निकाल. याच्या आधारे धर्मस्वातंत्र्य मला किती आहे, धर्माचा अर्थ काय आहे, राज्याला अर्थ किती आहे, अधिकार किती आहेत, राज्य हस्तक्षेप किती करू शकतं, असं हे दोघांच्या विभागणीची एक संकल्पना आहे ती सेक्युलरिझम. पण तुम्ही सर याच्यामध्ये उल्लेख केलाय तसा बाकीच्या जगातल्या देशात एक धर्म विरुद्ध राजसत्ता, म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर ख्रिश्चन धर्म आणि राजसत्ता, आणि मग तुर्की सारख्या ठिकाणी मुस्लिम धर्म विरुद्ध राजसत्ता, अशी त्या विभागणीसाठी मूळ सेक्युलर हा शब्द आला असं म्हणतात. भारतात मात्र धर्मच वेगवेगळे आहेत. त्यातही हिंदू आणि मुस्लिम असे दोन प्रमुख धर्म आपण मानतो आणि राजसत्ता. तर मग परदेशातलं सेक्युलरिझम आणि भारतातलं सेक्युलरिझम याच्यात काय फरक आहे? परदेशामध्ये जे सेक्युलरिझमची कल्पना आली ते ख्रिश्चन धर्मीय जे राजकर्ते होते किंवा विचारवंत होते तिकडून आलेली संकल्पना आहे. त्या ठिकाणी काय होतं की जो ख्रिश्चन धर्म आहे तो साधारणतः पारलौकिक अर्थाचा धर्म आहे. चर्चमध्ये जा, प्रार्थना करा, येशूचा प्रश्न करून घ्या, म्हणजे पारलौकिक आध्यात्मिक असा धर्म आहे तो. राज्यव्यवस्था कशी राहावी, समाजव्यवस्था कशी राहावी, अर्थव्यवस्था कशी राहावी, ह्या संबंधीचे भाग नाही आहे. तिथं धर्मसंस्था म्हणजे पोपची आहे. मग पोपने काय केलं, राजाचे अधिकार आपल्याकडं धर्मात अधिकार नसताना घेतले आणि पोपच बनला. राज्यसंस्था आणि धर्मसंस्था एकाच ठिकाणी झाले आणि मग तो धर्माचे अत्याचार आणि अन्य काय लोकांना करू लागले. लोक म्हणाले तुम्ही तुमच्या धर्मापुरतं राहा, काही ईश्वरा प्रार्थना प्रसन्न होतो एवढ्यापुरतं तुम्ही धर्म ठेवा. राज्याच्या क्षेत्रामध्ये, कायद्याच्या क्षेत्रामध्ये, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे तुम्ही येऊ नका. मग धर्मसंस्था म्हणजे पोपची, त्याचा आदेश सगळे मानणार, आणि राज्यसंस्था म्हणजे लोकांनी निवडलेली किंवा जी असेल ती, अशी विभागणी झाली. शिजरचं शिजरला म्हणजे राजाचं राजाला, पोपचं पोपला, अशी विभागणी म्हणजे सेक्युलरिझम. अशी तिथली परंपरा पडली. आणि आपण काय केलं त्याचंच अर्थ भारतात लावला, ते इथं लागूच पडत नाही. का लागू पडत नाही? भारतात ख्रिश्चन धर्माची संख्या फार कमी आहे. इथं खरा प्रश्न जे आपण जो वाद होतो ना, हिंदू आणि धर्म आणि इस्लाम धर्म आहे, ह्या दोन्ही धर्माची धर्मसंस्था नाही. अच्छा. ते लागूच होत नाही. इथं हिंदूची कोणती धर्मसंस्था नाही. शंकराचार्याला हिंदू धर्मामध्ये काहीच आज्ञा देण्याचा अधिकार नाही. इथं धर्म लोक पाळतात. बघा, जाती संस्था इथं, जाती संस्था नाही पाळली तर काढतात, बहिष्कृत करतील. पण धर्मसंस्था इथं कुणाच्याच नाही. शंकराचार्याला कसलाच अधिकार नाही. आम्हीच आमचा धर्म पाळत होतो. तसंच मुस्लिमामध्ये सुद्धा आहे. मुस्लिमामध्ये धर्मसंस्था होती ती खलिफाकडं. तो खलिफाच राजा आणि धर्मगुरू असायचा. भारतामध्ये कुणाच मौलवीकडं किंवा उलिमाकडं किंवा देवबंदची जी संस्था आहे ती अधिकार गाजवणारी संस्था नाही. ते फक्त सांगते धर्माचा अर्थ असा असा आहे. धर्मादेश म्हणजे काय, फतवा म्हणजे काय, एखादी गोष्ट करावं का करू नये हे आम्हाला ज्ञान नाही आहे.
त्याला विचारायचं, तुम्ही सांगा आम्ही दूरदर्शनचा टी व्ही बघावं का नको? मग ते सांगणार विद्वान, नाही नाही असा असा बघायला हक्क आहे किंवा अधिकार आहे किंवा इस्लामनुसार ते अर्थ सांगणारे पंडित आहेत. पण अंमलबजावणी करायचा अधिकार त्यांच्याकडे नाही आहे. तेव्हा हिंदूमध्ये सुद्धा नाही आहे. इथं धर्मसंस्था आणि राजसंस्था अशी फारकत अशा अर्थाचा सेक्युलरिझम भारतात नाही. तो ख्रिश्चन समाजापुरता मर्यादित आहे. आपल्याकडे शीख धर्मामध्ये धर्मसंस्था आहे. त्यांचा अधिकार धर्माचा चालतो. ते अगदी बहिष्कार टाकतात, त्याला शिक्षा होते त्यामध्ये घेण्यासाठी. शिखामध्ये आहे धर्मसंस्था आणि राजसंस्था, ते त्यात संस्था आहेत त्यांची, धर्मसंस्था एक प्रकारची. हिंदू नावाच्या ह्याच्यामध्ये धर्मसंस्था नाही. त्यामुळं तो सेक्युलरिझम इथं लागू पडत नाही. इथं काय पडतं की धर्म हीच संकल्पना माझ्या जीवनावर प्रभाव घालत होती. मी स्वतः धर्मानं वागतो, मला कोणी बंधन घालत नाही. नास्तिक व्हायलाही परवानगी आहे तुम्हाला इथं, धर्म न मानायला परवानगी आहे तुम्हाला इथं. हां, या ठिकाणी मग कुठं होतं, इथं फाळणी धर्म आणि राजसंस्था याची फाळणी करायची आपल्याला. धर्म व्यक्तीपुरता आणि राज्याचं सगळं व्यवस्थापन राजसंस्था, अर्थसंस्था, समाजसंस्था राज्याकडं. तर विभागणी तिकडे लागूच पडत नाही या ठिकाणी. तिथं धर्माचा अर्थ कोणता आहे, स्वातंत्र्य धर्माचं कोणतं आहे आपल्याला? धर्म म्हणजे जीवन पद्धती. मग सारं मीच पाळणार काय? तर जीवन पद्धती हा शब्द तोडला. धर्म हा ठेवला परलोकापुरता मर्यादित, तुमच्या श्रद्धेपुरता, त्याला अटी घालून, आणि योलोकातला भाग देऊन टाकला, राज्याकडे देऊन टाकला. अशी विभागणी आहे इथं. धर्मसंस्था राजसंस्था अशी विभागणी नाही इथं. तर पारलौकिक अर्थाचा धर्म लागतो माणसाला काही बुद्धिवादी असत नाहीत. तर ते तुम्ही पाळा. हां, पण त्यालासुद्धा अटी पाळू. म्हणजे तर प्रार्थना करायच्या तुम्हाला, तर नमाज पढायची आहे, मशीद कुठं राहावी, मंदिर कुठं राहावं, तर अशा प्रकारे इथे वाटणी करायची आपल्याला. तिथलं जे मॉडेल आहे ते भारतात लागू होत नाही. आतापर्यंतचे सगळे ग्रंथ लिहिले गेले आहेत. धर्मसंस्था राजसंस्था याच्यातला फरक म्हणजे सेक्युलरिझम ही भारतात लागू होत नाही. इथं धर्माची व्याख्या करावी लागेल. आणि धर्म व्यक्तीला पाळण्यापुरता किती ठेवायचा हे ठरवावं लागेल. राजघटना ठरवलेलं आहे. आणि राजाला अधिकार किती राहणार आहे ते घटनेत ठरवलेलं आहे. आणि म्हणून धर्म आणि राजसंस्था हा भाग इथं घ्यायचा नाही. धर्माचे दोन भाग करायचे, एक पारलौकिक, इहलौकिक. आणि तुम्हाला पारलौकिकाचा आध्यात्मिक तो हक्क दिला, ते नियंत्रित नाही, ते कर्माच्या अर्थ सांगितलं आम्ही. तर ते इथं मॉडेल वापरायचं नाही. आता तेच चालू आहे पुस्तकामध्ये साऱ्या. धर्मसंस्था राजसंस्था अशी भारतात धर्मसंस्था नाही. धर्मातच माझ्यावर राज्य आहे. कोणी आम्हाला हे धर्म पाळ म्हणून सांगायला येत नाही. तेव्हा धर्माचा अर्थ घटनेने सांगितलेला आहे, हा धर्म तुम्हाला पाळता येते. आणि हे अधिकार राज्याचे आहेत. राज्याचे व्यक्तीचे धर्मासंबंधी अधिकार निश्चित करणं म्हणजे सेक्युलरिझम. त्याच्यावरती मी येतो, पण त्याच्या आधी तुम्ही म्हणालात की धर्माची व्याख्या केली पाहिजे. धर्म प्रवाही असतो असं म्हणतात. हिंदू ही संस्कृती आहे, वागणुकीची पद्धत आहे असंही म्हणतात. तर आत्ताच्या 21व्या शतकात भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेल्यावर तुमच्या मते हिंदू धर्माची व्याख्या काय? त्यापेक्षा अवघड शब्द हिंदू शब्दाची व्याख्या करणं आहे. व्याख्या हिंदूची केल्याशिवाय हिंदू धर्म, हिंदू संस्कृती असं करताच येणार नाही. आता हिंदू शब्द कुठून तयार झाला, पूर्वी होता काय, वेदात आहे का, गीतेत आहे का, मग सिंधूपासून सिंधू आला, हे वाद सगळे आधी हिंदू शब्दाचे आहे त्या ठिकाणी, बरं काय. मग अनेकांनी हिंदूची व्याख्या, वैदिक कोण, हे कोण, हे हिंदू या इथल्या सगळ्या लोकाला हे खरं म्हणजे भौगोलिक ह्याच्यावर नाव पडलेलं आहे. हे कोणत्याच विचारसरणीशी संबंधित नसणारी संकल्पना आहे. म्हणजे उदाहरणार्थ तिकडून जे लोक यायला लागले ते सिंधू नदीच्या अलीकडले लोक कोण आहेत, तर ते सिंधूहून हिंदू नाव पडलेलं आहे. मग त्या पलीकडली लोक सगळी सिंधू म्हणून हिंदू असं झाले. हे धार्मिक नाव नाही, हे भौगोलिक नाव आहे. मग हे लोक जे काय धर्म पाळतील, जी संस्कृती पाळतील, भाषा, धर्म, समाजव्यवस्था, ती सारी ह्यांची संस्कृती, ती एक नाही आहे. हिंदूमध्ये एकमेकाच्या उलटे आहेत सगळे. हिंदू धर्म एक नाही, हिंदू धर्माचे शेकडो पंथ आहेत. हां, हिंदू धर्म अनेक धर्माचा समूह आहे. तो एक धर्म नाही, अनेक.
सावरकरांचं सांगितलेलं आहे, हिंदू धर्म शब्द गाळून टाका, ड्रॉप इट ऑल टुगेदर. हां, तर हिंदू हे सगळे हिंदू आहोत आपण. धर्म शब्दापासून तोडा शब्दाला त्या. धर्म कोणता तुमच्यापुरतं मर्यादित. किंवा तो हिंदू संस्कृती म्हणतो की नाही आपण, त्यामध्ये परस्पर विसंगत असणाऱ्या गोष्टी आहेत. नास्तिकवाला सारा कोण आहे? हिंदूच आहे. देव माना न माना, काय करायचं ते करा, यात सगळं काही येतं. जीवनपद्धतीत की अमकीच पाहिजे जीवनपद्धती, अमकंच श्रद्धा पाहिजे, अमकाच देव पाहिजे, इथं काही नाही. तुम्ही अगदी दर्ग्याला जाऊन पूजा केली तर हिंदू होऊ शकता. आणि आमच्या घरीसुद्धा असं अजूनसुद्धा पीर आहे बरं काय. तेव्हा तुम्ही विचार कोणतेही पाळा, इतकी मुक्त स्वातंत्र्य आहे बरं काय. आणि ह्या फक्त या भारतातल्या लोकांनी काही पाळावं, इतकं मोकळं आहे. उद्या मुस्लिमसुद्धा हिंदू आहेत म्हणायसाठी आपली तयारी आहे. ते मान्य करत असतील तर. का बरं? तुमचा पाळा तर हिंदूच आहात तुम्ही, कारण भारताची इकडे राहता. तेव्हा हिंदू धर्म इतका व्यापक आहे. जीवनपद्धती, त्या अमकीच जीवनपद्धती आज सांगता येणार नाही. मग आता शुक्लाच्या संबंधामध्ये तुमची जीवनपद्धती आता राजघटना ठरवेल. अच्छा. म्हणजे आता जीवनपद्धती म्हणजे काय आलं? माझं वैयक्तिक श्रद्धा कुणावरती आहे हा तुमचा भाग झाला. राजव्यवस्था, धर्मव्यवस्था, नीतिमूल्य, शिक्षण व्यवस्था, वागायचं कसं, जगात कसं जगायचं, निवडणूक कशा होणार, हे इलौकिक सारं जीवन धर्मापासून बाजूला केलं. हिंदू धर्मापासून बाजूला केलं समजा, राज्याकडे जाऊन टाकून दिलं. तेव्हा हिंदू धर्म म्हणा, वैदिक धर्म म्हणा, हे आता संकल्पना ऐतिहासिक चर्चेचा भाग झाला. आज वागण्यासाठी हिंदू धर्म तुम्हाला पाळण्याची संपूर्ण स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलं नाही. इस्लाम धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणानं भारताच्या घटनेने दिलं नाही. जर दिलं असेल तर मग भारतामध्ये प्रत्येकाचं राज्य वेगळं होईल. इस्लामनुसार खलिफा राजा राहतो, त्याच्या शरीराचा कायदा राहतो. हिंदूप्रमाणे हे राजा विष्णूचा अवतार आहे. मग असे जर आपण सुरू केलं तर भारतात एक राजा राहिलाच नाही. त्यामुळं ही पारलौकिक श्रद्धा तुमच्यापुरती लागतेच माणसाला, तेवढा पुरता धर्म. बाकी आपण त्याला घटनेचा धर्म म्हणू, घटनाप्रणीत धर्म. आणि घटनेनं दिलेला मर्यादित स्वरूपाचा माणसाच्या लागतो. माणसाला बुद्धिवादी माणसं बनत नाही, तेवढ्या पुरतं निरुपद्रवी बनल्या पुन्हा ती परत. मग त्यानुसार मग 25मध्ये 26मध्ये काय काय लिहिलेलं आहे, हे घटनेच्या कलमाच्या आधारे आणि सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याचा आधार देऊन हे आम्ही मांडलेलं आहे. सर, इहलौकिक आणि पारलौकिक अशी आपण विभागणी जरी केली तरी याच्यामध्ये संघर्षाचे मुद्दे खूप येतात. उदाहरणार्थ, मला पारलौकिक अनुभूतीसाठी कुठेतरी जाऊन दर्शन घ्यायचं आहे, कुठेतरी जाऊन प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर मी समाजात वावरताना काय करायचं, मग त्याच्यात जमिनीचे मुद्दे येतात, त्याच्यात कायद्याचे मुद्दे येतात, त्याच्यात अगदी सर्व प्रकारचे मुद्दे येतात. मग हा संघर्ष ज्यावेळी होतो, जरी इहलौकिक आणि पारलौकिक असं सेपरेशन केलेलं असलं, मग तो कसा सुटतो? एक आता पारलौकिकामध्ये इहलोकामध्ये एकमेकात सुप्रीम कोर्ट सांगतं. 5 घटनापीठाचा निकाल 2018चा सबरीमाला केसमधला अलीकडला, सेक्युलर आणि धर्म पाण्यासारखं तेलासारखं वेगळं करता येतं. वेगळं करता येतं. बर. दुसरं वाक्य टाकले हे, धान्य आणि खडे वेगळे करतात येतात, तसं सेक्युलर आणि परलोक वेगळा करता येतो. परलोक म्हणजे एक कोणती तरी नियंत्रित शक्ती आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवून ती आपल्याला प्रसन्न व्हावी म्हणून कराव्याच्या कृती. तर 25 कलम काय सांगतं? स्वातंत्र्य धर्माचं देतं. म्हणजे काय करतं? प्रत्येकाला धर्मात श्रद्धा ठेवण्याचं प्रोफेस, मनात म्हणायचं की परमेश्वर आहे. नुसतं मनात म्हणेपर्यंत श्रद्धा असेल तोपर्यंत काही हालचाल वगैरे काही नाही, अंतःकरणापुरती श्रद्धा झाली. श्रद्धा ठेवून उपयोग नाही. मला जाऊन त्या पूजा केली पाहिजे, मूर्तीला नमाज पडला पाहिजे, त्याला म्हणतात आचरण. त्याला शब्द आहे प्रॅक्टिस. तो अधिकार आहे तुम्हाला. तिसरा एक अधिकार आहे प्रसार करायचा, प्रचार, प्रोपगेट, माझा धर्म चांगला सांगायचा. तर ह्या 3 गोष्टीचा अधिकार दिला आपल्याला, पण ह्याला 4 अटी घातल्याचा. एक कायदा सुव्यवस्थेच्या विरोधी चालणार नाही. रस्त्यात नमाज पडलं किंवा मंदिर वगैरे रस्त्यात बांधले चालणार नाही. दुसरं, आरोग्याच्या विरोधामध्ये धर्म चालणार नाही. तुमचं ते पारलौकिक चालणार नाही. उपोषण करत बसलो समजा मी, आधी त्याचं काही उपोषणाला आत्मार्पण करायचं आहे मला,
संतांना विधी आहे जैन समाजामध्ये, ते चालणार नाही तुम्हाला. तुमच्या आरोग्य हा विषय राज्याकडे दिला. नीतिमूल्य हा विषय राज्याकडे दिला. नीतिमूल्य हा विषय म्हणजे माणसाची कसं वागावं, दुसऱ्याचे हक्क, ह्या अटी पाळून तुम्ही धर्म पाळा. आता हे सरकार बघणार. आरोग्याचा विषय आला, समजा तुम्ही कोरोना आला, लट टोचून घेणार नाही, सरकारनं टोचून घ्यावेच लागेल. तुमच्या धर्मात काही म्हटलं राहतो आम्ही चालणार नाही. तर अशा प्रकारे संघर्ष येईल. म्हणून आपण संकल्पना आधी मान्य करू का आपण अगोदर, लोकांना समजून सांगितलं पाहिजे अगोदर, बाबा तुम्हाला जो धर्माचा हक्क दिला आहे तो पारलौकिक आध्यात्मिक श्रद्धा ठेवण्यापुरता दिला आहे आणि त्याला 4 अटी पाळून दिला आहे. युलोका बाबतीमध्ये तुम्हाला धर्माचा अर्थ काही दिलेला नाही. हे संतपणे मान्य झालं आदर्श पद्धतीनं. व्यवहारामध्ये जेव्हा येईल तेव्हा मग सरकार ते कारवाई करेल. सरकारकडे आला तर आपल्याकडे चोऱ्या करू नये म्हणतात, पण चोऱ्या करतात, ते शिक्षा करते, ते चालतात. तर हे पुस्तक संकल्पना काय आहेत घटनेतल्या त्यासाठी मांडलेलं आहे. की भांडणं होणारच आहेत. आता रस्त्यामध्ये मशीद उभा टाकली किंवा मंदिर, तर तुम्ही आता अयोध्या प्रकरणाचं प्रकरण घेतलं आम्ही घटनापीठाचं. ती जागा संपादित केली गेली 64 एकर राव सरकारच्या काळामध्ये. तिथं आपलं काय ते मंदिर मशीद बांधावं, प्रश्न मिटवावं. ते इब्राहिम नावाच्या एका ग्रस्ताने सुप्रीम कोर्टामध्ये याची दाखल केली की मशीद हा अल्लाचं घर असल्यामुळं, ते धर्माचा भाग असल्यामुळं तुम्ही संपादन करू शकत नाही. आता आले भांडणं. कोर्ट निकाल दिला आहे न्यायालयाने की नमाज पढणं हे धार्मिक आहे, पण कुठे पडावं धार्मिक नाही, ती जागा लागते. जागा ही लोकातली आहे. अच्छा. त्यांनी म्हणले की नमाज पढणं मशिदीमध्ये धार्मिक आहे, पण मशीद कुठं राहावी धार्मिक नाही. त्या जागा लागते, परवानगी लागते. आता नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला जागा द्या म्हणतात त्या विमानतळाजवळ. कोर्टात प्रकरण गेलं, आताच परवादीचंच प्रकरण आहे ते. कोर्ट म्हणतं या ठिकाणी धर्म चालणार नाही, नमाज कुठं पडावी हा युलोकाचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारे हा लोक प्रबोधन केलं पाहिजे. वाद होतील का आपण लोकांना माहिती नाही. माझा धर्म मला सर्व पाळता येतोच अशी पक्की भावना करून ठेवलेली लोकांची. ह्या अभ्यासकामध्ये विद्यार्थ्यांमध्ये हे रुजवलं पाहिजे, बाबा तुझा धर्म तुझ्या मनशांती करता आहे. युलोकाचं सारं राजाकडे दिलेलं आहे, त्यावर राज्य करेल मग हे झालं 25 मध्ये परलौकिक. आणि युलौकिक असणाऱ्या साऱ्या बाबीचा तुमचा सगळा अधिकार काढून घेतलेला आहे. आर्थिक त्यात लिहिलं आहे त्यांनी, इकॉनॉमिकल, फायनान्शियल, पॉलिटिकल, सोशल रिफॉर्म, सोशल वेलफेअर आणि अशाच प्रकारच्या धर्माशी निगडीत असणाऱ्या युलोकातील बाबी, ह्या सगळ्याचा अधिकार सरकारला असेल तिथं धर्म लागू राहणार नाही. आता हे मला पटलं ह्याचा संघर्ष होणार. हे प्रबोधनाचा भाग झाला. तर असे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. हिंदू बाबतीमध्ये जवळपास सारेच कायदे सरकारने केलेले आहेत. आपल्या धर्मग्रंथात जवळपास काही ठेवलेलं नाही. तेव्हा ही कल्पना आपण घटना जेव्हा स्वीकारतो तर धर्मग्रंथाचा पाया कोणता आहे? धर्माचा पाया धर्मग्रंथ आहे. धर्मग्रंथ काढून जर घेतले, नरहर कुरुंदकरांनी म्हटलेलं आहे, धर्मग्रंथ काढून घेतले तर सारे धर्म पतंगासारखे हवेत तरंगू लागतील. तर प्रत्येक धर्माला धर्मग्रंथ आहे, 1, 2, 3, 4 असतील. त्या धर्मग्रंथाच्या ऐवजी आता आपल्याला राजघटना आणलेली आहे, पण ती काढून टाकली नाही पूर्ण. तर धर्मग्रंथही पाळा, राजघटनाही पाळा. पण धर्मग्रंथातलं फक्त परलोकाचं अध्यात्माचं पाळायचं, राजघटनावरचं पुरी पाळायची, अशी विभागणी केली. आता हे प्रबोधन करणं, पटवून सांगणं, प्रत्यक्षात आणणं हा प्रबोधनाचा भाग झाला. आपली संकल्पना काय आधी सिद्ध म्हणून मांडली पाहिजे ती आम्ही मांडली. सर, हे जरी मान्य असलं तरी भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये राज्यघटना पण धर्माधारित कायदे करते आणि ते प्रत्येक धर्माला वेगवेगळे असतात. त्यातनं हिंदूंना असं वाटतं कित्येकदा की हे जे इतर धर्मांविषयीचे कायदे ते आमच्यावरती अन्यायमूलक आहेत आणि जरी आम्ही ही फ्रेमवर्क मानली तरी मग समान पद्धतीनं आम्हाला जगता येत नाही. याचं काय? आता आपण घटना काय सांगते यावरती बोललो. ती कशी वापरायची, म्हणजे अधिकार राज्याला कोणते दिले, राज्य म्हणजे राज्य सरकार, आपली संसद, अधिकार कोणते दिले याचं हे बोलणं झालं. म्हणजे पोलिसाला चोराला पकडायचा हक्क दिलेला आहे,
पण पोलीस चोर पकडतच नाही, त्याला माहीत असता नाही. तो दोष कायद्याचा नाही, तो त्या पोलिसाचा दोष आहे. तर घटनेत असे अधिकार राज्याला दिले असताना सुद्धा राज्य हे अधिकार वापरीत नाही. लोकांच्या धर्मभावना समजून त्यांच्या दुखवणार नाही किंवा कायदा सुव्यवस्था वगैरे हे काळजी करतं. त्यामुळं सर्व धर्माला सारखे कायदे करायला पाहिजे त्यांनी. पण ते कायदे का करत नाही, तर हिंदू समाजामध्ये कायदे सगळेच केलेले आहेत. एकही बाब हिंदू धर्मातली आता कायद्यातली शिल्लक उरलेली नाही. कारण हिंदूंनी सहन केलं, फार तर बौद्धिक थोडंसं चर्चा केली असेल, पुढे गेलं नाही. आता मुस्लिम समाज घेतला, त्यांचा शर्यत कायदा लागू आहे. हा शर्यत कायदा जो आहे ना 37 साली केलेला आहे. तो समाज व्यवस्था राज्यव्यवस्था सारी त्याला ते लागू आहे. आणि तो कायदा इंग्रज सरकारने केलेला आहे. त्यानंतर त्या कायद्यात एका शब्दाचाही बदल सुधारित आपण केलेला नाही. 37 पासून तो कायदा इंग्रजांनी केलेला नाही आहे. तो कायदा मौलवींनी केलेला आहे, उलेमाने. देवबंदचे उलेमा आले, हिंदू करता कायदे करताय तुम्ही, चांगले चांगले कायदे करता, सतीबंदीचा केला कायदा, बालविवाहाला प्रतिबंध घातला, आम्हाने करा. म्हणजे भारतातल्या सर्व मुस्लिमांसाठी एक कायदा केला, मुस्लिम संघटन होतं, त्याच्या जागृती झाली आणि ते गेले सरकारकडं आणि त्यांनी मागणी केली आम्हाला कायदा करा म्हणून. आणि मग ते म्हणून तुम्हीच त्याचं मसूद तयार करून द्या. तर देवबंदची उलेमापासून त्यांनी केलेला कायदा आहे तो कायदा सरकारने केलेला नाही. शर्यत कायदा देवबंदच्या उलेमानी केला आणि पाठवून दिला सरकारकडं. ते गेला इंग्लंडला पार्लमेंटमध्ये. त्यांनी एक कलम बदललं म्हटलं, कोणतं? न्यायमूर्ती मुस्लिमच पाहिजे असं कलम होतं मध्ये. कायदेशीर शर्यतचे न्याय देणारा न्यायमूर्ती मुस्लिम पाहिजे. त्यांनी ते काढून टाकून दिलं, मुस्लिम नाही कोणी असेल ते काढलं आणि जाहीर केल्यानंतर मग सगळं आंदोलन भारतभर मुस्लिम न्यायाधीश पाहिजे आम्हाला. सरकार म्हणले आमच्याकडे चालणार नाही, बाकी सगळं मानतो. आणि मग सरकार सांगितलं मग तुमचा कायदा सगळा परत घेतो आम्ही. मग शांत झालं. हे लिहिले पुस्तकात सगळं आम्ही. तो जो शर्यत कायदा आहे त्याच्यात एका अक्षराचाही बदल आपण सेक्युलरिझमच्या दृष्टीने केला नाही. उलट 2 कायदे त्यातले पुन्हा अधिक धार्मिक केले. म्हणजे पोटगी देण्याचा कायदा 125 मध्ये मुस्लिम स्त्री आणि हिंदू स्त्री असो की म्हातारे मुलं असो त्यांना फौजदारी गुन्हा आहे, त्यांना तुम्ही आधार दिला पाहिजे. पोटगी फक्त नवरा बायकोच नाही आहे, आई वडिलांना सुद्धा आहे. पोचण्याची तुमच्या जबाबदारी आहे. हा कायदा 125 कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे फौजदारी कायद्यात केलेला आहे, इंग्रजांनी केलेला आहे. त्या कायद्यात 86 साली बदल करण्यात आला आणि आमचाच कोणाचा कायदा लागू करावा म्हणून. म्हणजे इंग्रज सरकारने जे केले ते सेक्युलर कायदे ते बदलून आम्ही धार्मिक कायदे करतो. आता त्याचं उलटा प्रकार चालू आहे. त्याचा अजून एक प्रकार झालेला आहे, लोकांना अजून त्याचा विचार केला नाही. याच्यापूर्वी असं झालेलं आहे पोटाच्या कायदा. 72 साली कायदा आला. तो कायदा आला त्या ठिकाणी पत्नी शब्दाचा प्रश्न आला. घटस्फोट दिल्यानंतर दिलं पाहिजे पोटगी, तर पत्नीला दिली पाहिजे घटस्फोटाच्या. तर ते काय सांगितले की 3 महिन्यानंतर आमची पत्नी राहतच नाही. ती घटस्फोट दिला की संपली. मुस्लिमांनी तक्रार केली, 3 महिन्यापर्यंतच पत्नी आहे माझी, ती घटस्फोट देते मी. 3 महिने झाले की त्याचं संपलं. इदतचे पैसे दिले, पत्नीच नाही माझी. ती घटस्फोट द्यायचा, पत्नीच नाही म्हणायचा, पोटी द्यायचं कामच येत नाही. मग कायदा दुरुस्ती केली. पत्नी म्हणजे दुसरं घटनास्फोट घेऊन दुसरं लग्न होईपर्यंत ती पत्नी समजली जाईल. हे कायदा केला. मुस्लिम स्त्रीला मिळत ना 3 महिनेच मिळते पोटगी पत्नीच्या व्याख्येमुळं. मग कायदा दुरुस्ती केली अशी की पत्नी म्हणजे दुसरं लग्न करेपर्यंत पत्नी राहील. लगेच आंदोलन केलं, इंदिरा गांधीकडे गेले, कायदा चूक आहे म्हणाले, कायदा परत दुरुस्त केला. तसाच जुना कायदा वापस घेतला गेला. असे प्रकरण घडलेलं आहे. दत्तक कायद्याचं प्रयोजन मुस्लिमांनी सांगितलं मला करा. दत्तक कायदा म्हणजे की म्हातारपणी आपलं कोणी आधार नसतो, मालमत्ता आहे, दत्तक घ्यायचं, तो आम्ही पोषण करतो. ते म्हणले आमच्याकडे कायद्यात आमच्या शर्यतमध्ये नाही आहे, म्हणजे पैगंबरांनी दिलेल्या कायद्यामध्ये. तर तो कायदा लागू करू दिला नाही. सरकार सांगते की ऑप्शनल कायदा आहे, म्हणजे ऐच्छिक आहे. तुम्ही दत्तक घ्यावंच असं नाही, घेऊ नका ना. ऐच्छिक सुद्धा करता येणार नाही. तर अडॉप्शन ॲक्ट सुद्धा करू दिला नाही.
आजपर्यंत आपण एकही कायदा मुस्लिमांसंबंधामध्ये भारत सरकारनं केलेला नाही. जे केले होते त्यातले 2 कायदे सेक्युलरचे धार्मिक केलेले आहेत. त्रितलाकचा कायदा जो केला आहे, त्रितलाक, ट्रिपल तलाक म्हणतो आपण त्याला, ते सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे सरकारला की तुम्ही कायदा करा. मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्रितलाक रद्द केला आहे. अजून 2 तलाक शिल्लकच आहेत, तलाक तलाक म्हणायचे, ते कायदे दिले नाही, रद्द केले नाही. आता वक्फ कायदा घेतला. वक्फ कायदा मालमत्तेचा कायदा आहे. मालमत्ता ही लोकातली आहे. हिंदूंच्या सगळ्या देवस्थानाच्या मालमत्ता, ह्याचे सगळे अधिकार सरकारकडे आहेत. सरकार ट्रस्टी नेमतं, त्याचा शिव नेमतो, ते नेमणूक करतात, त्या सगळ्याचं ऑडिट होतं. पैसे खर्च कसे करावेत ते सरकारचे ते ट्रस्टी ठरवतं. ते भारतीयाच्या धार्मिक कोणती असो सर्व वापरता येतं. तिथं पूजा करायचा फक्त अधिकार शिल्लक आहे, तुम्हाला काहीच नाही. पुजारी नेमाचा अधिकार सुद्धा नाही, पूजा सरकारच नेमतं. मात्र ही मालमत्ता इलुकी असताना वक्फ म्हणजे मालमत्ता, अल्लाला दिलेली देणगी, ह्या मालमत्तेचा वक्फ कायदा आहे ना, तो असाच कायदा पूर्वीपासून शिल्लक आहे. त्या दुरुस्ती करू देत नाहीत. आणि बरी जमीन किती आहे? सगळ्यात जास्तीत जमीन आता लष्कराकडे आहे, 2ऱ्या क्रमांकाचे रेल्वेकडे आहे, आणि 3ऱ्या क्रमांकाचे वक्फकडे आहे. आणि त्याच्यात 70% ह्याचा अतिक्रमण हिंदूच आहे. त्यातलं जवळजवळ निम्म अतिक्रमण सरकारचं आहे. त्याच्यावरती इमारती उभा टाकल्या आहेत. उशिराची इमारतीची उभा टाकलेली आहे, संसद उभा टाकलेली इमारती, त्याला कोणताच वक्फनामा लागत नाही. तोंडी जलद चालतं. तुम्हाला औरंगजेबाचं काय झालं, समजा तिथं नमाज पढत होते, पुरावा आणला की संपलं. मग हिंदू असला तर वापस घ्यायच्या. आणि हे अधिकार दिला वक्फ बोर्डाकडं. तिथं असतात सगळे मुस्लिम सदस्य, ते ठरवणार ही जागा आमच्या वक्फची आहे म्हटल्याबरोबर वक्फची, त्याला कसलाच पुरावा लागत नाही. अमक्या 400 वर्षापूर्वी तिथं नमाज पढत होती असा आमच्याकडे तोंडी पुरावा आहे. हां, अशा प्रकारचा जो कायदा आहे. आणि आता जमीन परत मागतायत आम्हाला, ती जमीन सगळी त्यावेळेस हिंदूंच्या आणि सरकारच्या ताब्यामध्ये आहे. आता जेव्हा कायदा दुरुस्त केला, कायदा दुरुस्त करून त्याचा मूळ गाभा आहे धार्मिक, तो बदलला नाही, तसाच आहे. बर, आता नवीन कायद्यानंतर काही किरकोळ बदल आहे, फारसा बदल नाही. तरी त्याला आव्हान दिले कोर्टामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ गाभा कोणता आहे? वक्फ मालमत्ता आहे. मालमत्ता ही लोकातली आहे. हिंदूची मालमत्ता आहे, देवस्थानाची. हिंदूच्या मालमत्ता कशी त्याचं व्यवस्थापन करावं, कुणाला द्यावं, उत्पन्न कसं करावं, हे अधिकार सरकारने घेतले ट्रस्ट नेमून. मग वक्फची मालमत्ता आहे, त्यांची बी नियमित करून सरकारनं त्याचा उपयोग करावा. बरं, वक्फ मालमत्तेचा उपयोग ज्याची अल्लावर श्रद्धा आहे त्यालाच देता येते, म्हणजे हिंदूला देता येत नाही. आणि हिंदूची मालमत्ता सर्वांच देता येते. तर वक्फ हा समान कायद्याचाच भाग आहे. समान कायद्यामध्ये फक्त आपण काय होतो, विवाह, घटस्फोट, दत्तक आणि पालकत्व हे कौटुंबिक कायदे झाले. कायद्यात घटनेत काढलेले स्टेट राज्यानं समान नागरिक कायदा करायचा प्रयत्न करावा, त्यात कौटुंबिक कायदा नाही आहे. वक्फ येतो हे अजून सांगतच नाही. हा एवढा मोठा उद्याचा संघर्ष हाच आहे. आता ह्या सगळ्या जमिनी हिंदुस्थानामध्ये आहेत. अनेक वर्षापासून पाकिस्तानात निघून गेले निर्वासित, हिरकाव्या जमीन पडल्या. इथे हिंदूंनी त्यात घर बांधली, सरकारनं बिल्डिंग बांधल्या, आणि तिथून जाहीर केलं ह्याने की हे वक्फ आहे म्हणून. तोंडी चालतं, तोंडी वक्फ चालतं, त्याला लिखी गरज नाही आहे. ज्या सरकारनं थोडं बदल केला, वक्फ बोर्ड तयार केलं याने, त्यात 11 लोक होती. त्यात फक्त सगळे मुस्लिम असतात जुन्या कायद्यात. हे 2 माणसं बिगर हिंदू घातले, आक्षेप घेत आहेत. 2 घातल्याने काय फरक पडणार आहे? ह्याच्यावरचे अपील करायचं ट्रिब्युनलकडं, वक्फ ट्रिब्युनल, तिथं मुस्लिम मंत्री जजेस असणार. ह्या सरकारने काय केलं, तिथं जज मुस्लिम असावा का नसावा याचा उल्लेख केला नाही. हे म्हणतात नाही, वक्फ बोर्डावरचे मुस्लिम पाहिजे, आमचा न्याय मुस्लिमच देणार. कोर्ट म्हणते जमणार नाही. कोर्टात केस केलेली आहे, आता त्याच्यावरती निर्णय व्हायचा आहे. माझं प्रत्येक ठिकाणी की जजच मुस्लिम राहावा अशा अपेक्षा आहे का? हे थोडक्यात काय झालं की तुमचा हा दोघांचे कायदे सरकार करीत नाही. कारण जर समजा कायदा करता आंदोलन उभा टाकेल, 3 वेळा स्टे दिला ह्याने. वक्फ बोर्डाचा कायदा म्हणजे मालमत्ता ही लोकातली आहे, ह्याचा सर्वांना होऊ दे ना. वक्फचं एक तत्व असं आहे
वक्फ ही दिल्ली आल्याला देणगी आहे. वन्स वफ ऑलवेज वफ असं तत्व आहे ते. एकदा वफ कायमची वफ. वफ म्हणजे मालमत्ता. आल्याला दिलेली मालमत्ता परत घेता येत नाही. आला विचारला पाहिजे परत घ्यायचं असेल तर. ते हस्तांतर होत नाही, घाण ठेवता येत नाही, बिगर मुस्लिमाच्या वापराला येत नाही. हे सेक्युलर राजा चालू आहे. माझं म्हणणं आहे की भारतामध्ये सेक्युलर स्टेट आहे म्हणतो आपण. सेक्युलर स्टेटच्या आतमध्ये पोटामध्ये एक धार्मिक स्टेट आहे. ह्याचा विचार करायची गरज आहे. धार्मिक स्टेट असं आहे, पाकिस्तान तर धार्मिक स्टेट जाहीरच आहे. आमचं सेक्युलर स्टेट आहे म्हणतो. म्हणजे सेक्युलर संबंधात कायदे करायचा अधिकार त्यांच्याकडं आणि धर्माचं तुमच्याकडं, या मर्यादेच्या अर्थानं. तर आपल्याकडं काय केले, घटनेमध्ये सुद्धा धार्मिक कायदे आलेले भेदभावाचे. 30 कलम म्हणजे मुस्लिमाला अल्पसंख्याकाच्या नावाखाली त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे शिक्षण संस्था स्थापन करता येतील. त्याला अनुदान सरकारचं पूर्ण मिळेल. त्यांच्यावर सरकारचं कोणतंच नियंत्रण नाही. हा कायदा युरोकामध्ये पक्षपात करणार आहे की नाही? हे झालं घटनेमध्ये. कायदे त्यांच्याकरता स्वतः वेगळे आहेत. मायनॉरिटी कमिशन ॲक्ट, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ॲक्ट, वक्फ ॲक्ट, हज ॲक्ट, विविध प्रकारचे मौलाना आझाद महामंडळ, अमकं महामंडळ, तमकं महामंडळ, अमकं आयोग. त्याच्यानंतर हे झाले कायद्यामध्ये त्यांच्यामध्ये वेगळे कायदे आहेत. सेक्युलर स्टेट म्हणतो आपण, आतमध्ये बाजूलाच काढले. पाकिस्तान देऊन टाकलं इस्लामिक स्टेट, आतमध्ये ठेवून दिलेलं आहे पुन्हा एक स्टेट आपल्या नावाखाली. आता याच्यानंतर पुढे गेलं की प्रत्यक्षामध्ये तुमचा हा प्रत्यक्षामध्ये सरकार आला. आता हे घटना गेलं तिथे बी आहे, असं कायद्यामध्ये बी आहे. आता सरकार आहे ना, ते आपलं जे सरकार म्हणतो की केंद्र सरकार, त्याच्या पोटामध्ये एक धार्मिक सरकार आहे. अल्पसंख्याक मंत्रालय हे काय प्रकार आहे? त्यांचा मंत्री येऊन कलेक्टरकडे सगळे अल्पसंख्याकाची काळजी करायची की नाही. एवढंच नाही तर एका गृहसचिवाने पुस्तक लिहिलेलं आहे सेक्युलरिझमवर, पुण्याच्याच 600 पानाचं पुस्तक आहे, सेक्युलरिझम ॲट क्रॉस रोड्स म्हणून. ते होते गृहसचिव. त्यांचं म्हणणं आहे मुस्लिमाच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिमाची नेमणूक केली पाहिजे पोलीस म्हणून. पोलीस त्यातले अधिकारी पाहिजे आणि ते किती नेमावेत, तर त्या भागात जेवढे मुस्लिम संख्या आहे तेवढे अधिकारी असावेत. म्हणजे आता पोलीस म्हणजे काय करणार, हा मुस्लिम पोलीस, हा हिंदू पोलीस. दंगलीमध्ये मग काय करायचं आता पुढचा त्यात लिहिलं. म्हणजे मुस्लिम पोलिसांनी काळजी करायची मुस्लिमांची, हिंदूची करायची हिंदूची. म्हणजे हे दोघंच भांडून घ्यायचे एकमेकाला. ही योजना माझी सरकारने घेतली नाही म्हणून हे दुःख व्यक्त केले पुस्तकात. त्या मराठीत पुस्तक भाषेत झालेलं आहे. हां, म्हणजे आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आलेलं आहे ठिकाणी. थोडक्यामध्ये काय केलं की सेक्युलर स्टेट म्हणतो आपण, ते हिंदूसाठी सेक्युलर स्टेट आहे. अल्पसंख्याकासाठी घटनेमध्ये एक छोटं पोटामध्ये धार्मिक स्टेट आहे, कायद्यामध्ये धार्मिक स्टेट आहे, व्यवहारामध्ये बी आहे. त्याने हात लावा कोणी तयार नाही. तुमचा मुद्दा काढला तुम्ही, मग असं भेदभाव का होतो? तर सरकारसुद्धा कायदा सुव्यवस्था पाहतं, कोर्टसुद्धा पाहतं. कायदा सुव्यवस्था निर्माण होत असेल तर थोडं थांबा, हळूहळू घ्या. मुख्य ते आहे. एकदम मग कायदा केला दंगली झाला तर काय करा. हां, त्यांनी सुरू होतात ते स्टेजला छापलेलं आहे. तेव्हा हा भेदभाव आहेच, पण याच्यासाठी अगोदर प्रबोधन करण्याची गरज आहे. हे मुला शिकवलं पाहिजे बाबा अधिकार किती आहेत. सेक्युलरिझम म्हणजे काय? आपल्याकडं सेक्युलरिझम म्हणजे दोन धर्माला सारखं वागवणं, याच्या पलीकडे गेलंच नाही. तुम्ही जे सुरुवातीला विचारलात पण ते शब्द कोणते आहेत? सर्वधर्म समभाव असं घेतलं आपण. धर्माचा अर्थ जर हिंदू धर्म, इस्लाम धर्म असं घेतलात तुम्ही, साऱ्या धर्माला सारखा भाव म्हटल्यानंतर मग काय शिल्लक उरणार आहे? त्या धर्मात काय काय लिहिलं बघा तुम्ही. इस्लामनं, हिंदूनं काय करायचं, अस्पृश्यता मानायची, जातीभेद मानायचे, स्त्रियांना हक्क द्यायचे नाहीत. मग शर्यतमध्ये काय काय दिलेले ते सांगण्याची तर गरज नाही. त्यांच्याच लोकांबद्दल, हिंदूबद्दल काय म्हणतात ते, म्हणजे प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचं जर धर्मग्रंथाच्या आधारावर धर्म पाळण्यास स्वतः दिलं समजा, तर भारताची घटना रद्दच करावी लागेल तुम्हाला. तर त्या ठिकाणी धर्माचा अर्थ पारलौकिक आध्यात्मिक धर्म असाच घ्यावा लागेल. जर घेतला तर सर्व धर्म संभाव. तुम्ही नमाज पढा,
किंवा मंदिरात जा, सरकार त्याला काही आमचा संभाव आहे, फक्त कायदा सुव्यवस्था ते 4 अटी पाळून. धर्मनिरपेक्षता, यातला धर्म कोणता आहे? यातला धर्म तुमचा धर्मग्रंथावर तुमच्या आधारला धर्म नाही. पारलौकिक आध्यात्मिक धर्म असाच अर्थ घ्यावा लागेल त्याचा आहे. आणि त्या धर्म पाळला तर सरकार त्याच्यामध्ये निरपेक्ष राहील. मग आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही काय करायचं ते करा, ते 4 अटी पाळून परत तुझा. तर आपण काय करतो, धर्म म्हणजे इस्लाम धर्म, हिंदू धर्म, वैदिक धर्म हे पाळायचं स्वातंत्र्य भारतात दिलेलं आहे, अशा प्रकारचा गैरसमज पसरलेला आहे. हे दूर करायची गरज आहे. शिक्षणात होते दूर होतं. हे तरुण मुला पटतं हे. दुसरं, राजाला धर्म नसतो. हे आमच्या स्टेट हॅज नो रिलिजन. आता राजधर्म आहे की नाही सरकारला? आपली सगळी सुरक्षा व्यवस्था, राज्यव्यवस्था, स्त्रियाची काळजी हे कोण करतं? शिक्षण व्यवस्था हे धारणा करणं सोडा. धारणा करतो तो धर्म असा असेल तर राजाला धर्म आहेच. धर्म कोणता नाही, धर्म पारलौकिक नाही. तुम्ही कुठूनही जा, तुम्ही हे सगळे शब्द धर्माचा अर्थ जर पारलौकिक आध्यात्मिक धर्म घेतला तरच तो लागू होतो. तेव्हा एक शब्द त्याला प्रतिशब्द नाहीच आहे. युवादसुद्धा नाही आहे. युवाद मी युवादी, तुम्ही युवादी, सगळं युवादी आहे. खाण्यापासून जेवणापासून सगळं युवादी होतो आपण, तोही नाही. तर सेक्युलरिझम याचा अर्थ, माझी व्याख्या अशी आहे की माझ्या जीवनाचे 2 भाग करा. एक पारलौकिक आध्यात्मिक बाजूला, युलौकिक बाजूला. युलोकाचा संपूर्ण अधिकार राज्याकडे देऊन टाकला आहे आणि पारलौकिक अध्यात्माचा नियंत्रित अधिकार 4 अटीच्या आधी माझ्याकडे ठेवलेला आहे. ही संकल्पना मला मान्य आहे, म्हणतो तो सेक्युलर. ही कन्सेप्ट मी मान्य केली, पण आजच्या घडीला प्रॅक्टिकली सेक्युलरिझम म्हणजे 2-3 अर्थ काढले जातात. एक, अल्पसंख्याकांची काळजी करणं किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांमध्ये जे बदल हवेत त्याच्याबद्दल आग्रह न धरणं, हे कितपत योग्य आहे? अगदी घटनेमध्ये जे लिहिले ते आपण वागतच नाही. योग्य अयोग्य म्हणण्याचा प्रश्नच नाही. घटना सांगते तुम्हाला की सर्व बाबतीत करा सुधारणा. खरं म्हणजे समान कायदा हा त्याचा फायदा कोणाचा आहे? ज्या समाजासाठी कायदा दुरुस्त केला त्यांचा फायदा आहे. समान कायदा केला, मुस्लिम समाजात लागू केला, फायदा हिंदूचा नाही आहे, प्रथम क्रमांकाचा, त्यांचा फायदा आहे. त्यांच्या स्त्रियावरचे अन्याय कमी होणार आहे. हे समान कायदे म्हणजे सुधारित कायदे. तेव्हा समान कायदा केला तर त्यात धर्मियाचा फायदा होणार आहे आपल्याला. तसा तो त्या कायदा केला पाहिजे तुम्हाला. पण अलीकडे काय करते की सरकार अशा प्रकारे करा गेलं की विरोध किती होतोय हे कळू धरून कायदे करताना विचार करायला लागले तुम्हाला सरकार. ते न करता ह्यासाठी थोडं प्रबोधन लागतं तुम्हाला करायला, किंवा हे अशा प्रकारचं आहे म्हणून करण्यासाठी तुम्हाला. सगळा मुद्दा येतो समान नागरी कायद्यावर. खूप जण म्हणतात की 11 वर्ष झाली सो कॉल्ड हिंदुत्व विचार मानणारं सरकार केंद्रात आहे, तरी हा कायदा नाही झालेला. व खूप जण उल्लेख करतात की केंद्रात केला तर असा उद्रेक होईल, राज्यात व्हावा. मग उत्तराखंडमध्ये तो कायदा झालाय. तर एक अख्खा चॅप्टरही तुमच्या पुस्तकात आहे. उत्तराखंडातला समान नागरी कायदा काय आहे आणि तिथं तो ॲक्सेप्ट झाल्यावर पुढच्या काही वर्षात देश म्हणून आपण त्या दिशेनं जाऊ का? एकदा तो विषय वेगळा असल्यामुळे तिथे मी घेतला नाही व्याख्यानामध्ये, आणि हे खूप वेळ लागेल बरं का ह्याला. की ते कायदा जवळ 392 पानात आहे. हे छोटा पण नाही. त्याचे रूल्स आणि मिळून त्या समान कायद्यामध्ये हिंदूचं काय गेलं आणि मुस्लिमाचं काय गेलं एवढा बघितला. हिंदूची संयुक्त कुटुंब पद्धती त्यातून रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते कायदा लागू केल्यानंतर हिंदू लोक आमच्या धर्मातलं हे गेलं म्हणतील, फक्त स्वीकारतील. ते केला म्हणजे ऑटोमॅटिकच त्याचे जे काही भेदभाव झाला. हिंदू कायद्यामध्ये काय, वडिलाची जी प्रॉपर्टी आहे, मालमत्ता, ती असेल वडिलापासून आली वळलो पाहिजे, मला विकताच येत नाही. तर ती होते पुढं जाते पुढल्या पिढीकडं. म्हणजे मुलगा जन्माला आला तर हक्क मिळतो त्या प्रॉपर्टीमध्ये. आणि मुस्लिम समाजामध्ये कसं आहे, बापाला संपूर्ण हक्क आहे ती विकायची. तो मेल्यानंतर हक्क पोरला मिळते, आपल्याला जन्मताच मिळते. आता आपल्याला हा कायदा आता मुस्लिमाचा लागू झाला आहे तिथे बरं काय.
आणि आता मुस्लिमांमध्ये सगळे एक पत्नी व्रतापासून घटस्फोटाचे सगळे कायदे हिंदूचे त्यांना लागू झालेले आहेत. हां, आता तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये काय आला की तो कायदा उत्तराखंडापुरता केला. तिथं मुस्लिमांची संख्या फार कमी आहे. तिथे आंदोलन झालं. संख्या कमी असल्याच्यामुळं हे सरकार धोरण असं आखायला लागले की छोट्या राज्यामध्ये आधी करावं, प्रतिक्रिया बघावी. तिथं थोडासा आंदोलन झालं, फारसं काही झालं नाही. आता असे छोटे छोटे राज्य सरकार करत जायचे कायदे आणि एकदम म्हणजे ह्या राज्यापुरतं बघायचं, त्या राज्यापुरतं बघायचं. अशा प्रकारे सर करत करत मग सगळ्या भारताकरता केंद्र सरकार करील नंतर कायदा. दोघांना कायदा करता येते. त्या घटनेच्या प्रमाणे राज्य सरकारला करता येतं आणि त्यालाही तो कायदा करता येतो. त्याला समान कायदा टप्प्याटप्प्यानं हिंदू संबंधात तर सगळं झालेलंच आहे. आणि कुटुंब पद्धती गेले तरी हिंदूला काहीच देणं घेणं नाही, कारण आता उरलंच कोणी नाही. आताच कुटुंब सगळं विभागलेलं आहे. सगळे मुलं अमेरिकेचे इकडे तिकडे गेले तर, आणि ते हिंदू थोडा विरोध करतो, लगेच सर करतो. ते काय कोणत्याच त्याला काहीही करत नाही हिंदू. आधी हिंदू मुलगा आणि मुलगीला समान हक्क दिले. हे समान हक्क दिल्याचा आपण खूप म्हणतो की चांगली गोष्ट झाली. खरं म्हणजे घराघरामध्ये भांडण लावायचा प्रकार आहे. हां, पण हिंदूने सहन केलं. का बरं? ते पाळतच नाहीत कायदा. का मुलगा हक्कच मागत नाही. तेव्हा काय करते, हा कायदा हळूहळू येईल. म्हणजे मुस्लिमाच्या भावना सरकारसुद्धा न्यायालयसुद्धा बघतं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी. मग कसं करणार तुम्ही त्याला करायला? त्यामुळे थोडं हळूहळू अशा प्रकारे होईल, पण वेळ लागेल ते करण्यासाठी. त्यांच्याच लोकांना आलं पाहिजे, त्यांचा फायदा त्याच्यामध्ये आहे. आता मुस्लिमाच्या आधार करणं मुस्लिमाच्या स्त्रियासाठी अन्यायकारक आहे. होते का तुम्हाला? असा कायदा केला की रस्त्यावर कोण यायला लागले, मुस्लिम स्त्रिया यायला लागल्या. 4 कायदा हे चांगली गोष्ट आहे. एक कायदा मुस्लिम एक बायको असावा कायदा करू नका म्हणून आधी स्त्रिया रस्त्यावर यायला आहेत. बुरखा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये मोर्चा महिलांनी काढला आहे. हे पाठीमागे राहून त्याने काय लावलेलं आहे तुम्हाला? तर हे मार्ग प्रबोधनात सुट होतं. प्रबोधन करत गेलं पाहिजे. आधी हिंदूंचं प्रबोधन केलं पाहिजे. हां, त्यामुळे हा हिंदूनं प्रबोधन करण्यासाठी समान कायदा तर पूर्णपणे 100% किंवा जाऊ द्यायचं ते करायला. पण चर्चा केली पाहिजे. अगोदर मुस्लिमाला सांगितलं पाहिजे तुमच्या ह्याच्यासाठी कायदा आहे. हिंदूचा कायदा लादतो आहोत तुम्हाला, अशा प्रकारचं चित्र असता कामा नये बरं का. आता काय वाटलं रे, हिंदूचा कायदा इतकाच म्हणजे उदाहरणार्थ जवळजवळ 31 काहीतरी नाते आहेत, त्यात लग्न करता येत नाही. आता वाढवले. आता पहिलं मामाच्या मुलीशी आत्याच्या मुलाशी लग्न करता येतो. आता गेलं नव्या कायद्यात गेलेलं तेच हिंदू मुस्लिमाला लागू केलं. त्यांची चुलत बहीण भाऊ लग्न करतात, तेही त्यांचं केलं. म्हणजे 31पर्यंत नाते दिलेत. म्हणजे 7 पिढ्यासारखं, 7च्या पुढे जाते पिढ्या त्या. यात लग्न एक ते सायंटिफिक आहे. रक्त जवळच्या असल्यानं चांगलं निघत नाही म्हणून. तर ते हिंदूचा कायदा लागू करतात, याचं त्यांना भीती वाटते. तर त्यांना सांगितलं पाहिजे समजून की तुमच्या फायद्यासाठी आपण करणारे लोक आहेत का त्याच्यामध्ये समाजसुधारक आहेत. हमीद दालवे आहे, तिथं स्वतःचं मंडळ आहे, ते कामं करता येते करायला बरं काय. पण अगोदर सेक्युलरिझम काय आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माझा धर्म मला पाळता येतो अशी प्रत्येकाचं म्हणणं झालेलं आहे. असं पाळता येत नाही तुला. तो उत्तराखंडच्या कायद्यातल्या कलममध्ये की एक सगळ्यात महत्त्वाचा वादग्रस्त मुद्दा पुढे आहे, लिव्ह इन रिलेशनशिप. त्याला मी भाषांतर असं केले, विवाहविरहित संबंध. हे भाषांतर आता नवा शब्द घेतल्यामुळं रूढ होईल का नाही मला माहीत नाही. विवाहविरहित संबंध ह्याच्यासाठी जवळजवळ 40% भाग त्या काढलेला आहे. आता उद्या वादग्रस्त होणार आहे ते पुन्हा. आणि ते त्याने काय केले वेगळा की विवाहाच्या पूर्वी स्त्री पुरुषाला एकत्र राहता येईल केलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा करा म्हणून मान्यता दिलेली आहे. ह्याने अशा प्रकारचे कायदे केले बरं का. आता हे नवीन सांगतो तुम्हाला या ठिकाणी. त्यांनी जाऊन आधी विवाह अशा संबंधासाठी रजिस्ट्रार नेमतील, त्यांच्याकडे जाऊन नोंदणी करायची अगोदर दोघांना. सगळे प्रूफ देऊन, सगळे आयडेंटिटी कार्ड, सगळे तुमचे आधार कार्ड, आम्ही असं राहणार आहोत, किती दिवस राहणार आहोत, आणि दोघांना नोंदणी करायची. त्याची लगेच कॉपी जाईल पोलीस स्टेशनला. त्यात कुठं राहणार आहात तुम्ही ते सांगा अगोदर. तिथं राहायचं ठिकाण घर असेल तर घरमालकाची संमती घेऊन या अगोदर. त्याला सांगा आम्ही राहणार आहोत, लग्न फिक्र केलं नाही.
मालकानं जर ते दिलं नाही तर त्याला दंड करायची सोय आहे, लपून ठेवायचं नाही बरं काय. हां, त्यानंतर अटी आहेत, तुमचे दुसरे कुणाशी संबंध नसले पाहिजेत बरं काय, लग्न केलं नसलं पाहिजे. त्या काळात मूल झालं, त्या मुलाची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. दोघांनं लग्न दुसरीकडे केली, दोघांनी बी, म्हणजे ह्या मुलीचा नवरा दुसरा, त्याची हे पहिल्याच्या झालेली मुलाची व्यवस्था दोघांना कोणी करायची आता. त्या दोघांवर काळजी घ्यायचं, तिथं वाटणी करून काय करणार आता ते पहिल्याच्या मुलाची काळजी. आणि संबंध तुटले ते पुन्हा कळवायचं, त्या पोलीस स्टेशनला कळवायचं, ह्याला कळवायचं, त्याला कळवायचं. जागा बदलायची नाही, त्या जागेत राहायचं. हे असं केलं ना, हे कायदा असा केलेला आहे, ह्या कायद्यानं कोणीही लग्न करू शकणार नाही. हे विवाह वेळी चालणार नाही. त्याचं परिवर्तन लग्नामध्ये व्हावं लागेल. हे शक्यच होणार नाही. हा वाजवच कायदा आहे, वापर कोणीच करणार नाही याचा. अशा प्रकारे मला एक खूप खूप टँजंट प्रश्न आहे, मी चुकीचा असेल, की काही जण खाजगीत म्हणतात, काही जणांच्या मनात इच्छा असती की मुळात सेक्युलर स्टेट हवीच कशाला, हिंदू राष्ट्र हवं, मुसलमान समाज म्हणतो मुस्लिम राष्ट्र हवं, तर हिंदू राष्ट्र हवं अशी भावना ठेवावी का नाही? मुळात काय, हिंदू राष्ट्र म्हणजे काय हे स्पष्ट करावं. मुस्लिम राष्ट्र म्हणजे काय स्पष्ट आहे. कुराणाप्रमाणे कुराणाचे कायदे पैगंबराने केले तसेच कायदे राहणार. इस्लामिक स्टेटचं आदर्श इस्लामिक स्टेट बरं काय, जगात तसं कोणतंच नाही आहे. इस्लामिक स्टेटचं पक्कं मॉडेल तयार आहे. 4 खलिफांनी आदर्श ते करून दाखवलेलं आहे, पुराणात आलेलं आहे. हिंदू राष्ट्राची व्याख्या काय, हिंदू राष्ट्र, हिंदूच कोण आहे हेच माहीत नाही अजून. तिथं सोपं आहे, अल्लाला मानतो तो मुसलमान, हिंदू मानतो तो कोण, व्याख्या कुठं यायची, व्याख्या आपल्याकडे नाहीच आहे. मी हिंदू नाही म्हणतो. मग हिंदू राष्ट्र म्हणजे काय शब्द वापरला आपण, म्हणजे कुणाचं राष्ट्र, हिंदू म्हणजे कोण बरं केलं. त्या हिंदू राष्ट्रामध्ये शब्द हिंदू आला आहे. राष्ट्र म्हणले की त्याला राजघटना आली, कायदे आले, समाजव्यवस्था आली, निवडणुका आल्या, राज्य आलं. हे कुठून घेणार? म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणजे असं गृहीत धरणार काय की हिंदूची वेद आमचे हिंदूचे आहेत, आमच्या स्मृत्या हिंदूच्या आहेत. म्हणजे वेदावर, मनुस्मृतीवर, महाभारतावर, रामायणावर जे काही पूर्वजाचं होतं त्याच्या आधारावर ते राष्ट्र उभा करू म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणाल का तुम्ही? मग आधी घटना रद्द करावं लागणार, मग ते पूर्वीच्या काळासारखं फार बसावं लागेल. हे हिंदूचं कसं मान्य करेल? हिंदू राष्ट्र म्हणजे आलं कुठं, त्याचा पाया कुठं आहे, त्याला कायदा लागतो काहीतरी नियम. हे कायदे कोणी करणार? प्रत्येक धर्माचं म्हणणं आमचे करून ठेवलेत पूर्वी, तेच कायद्यावर करूया. त्यामुळे हिंदू राष्ट्र हे शब्द नुसता मोगम शब्द आहे. हिंदू राष्ट्राचा तत्वज्ञान कोणता आहे ते सांगा. मी हिंदू आहे की नाही? मी देवपूजा करीत नाही, सत्यनारायण करीत नाही, वास्तू करीत नाही, कोणा देवाला जात नाही बरं काय, हे मग मी हिंदू आहे की नाही? तेव्हा हिंदूची व्याख्या करता येते. तुम्ही नास्तिक की हिंदू होऊ शकतो. पण आता तुम्ही जुने कायदे, स्मृतीचे कायदे आणणार आहात का? मनुस्मृतीच नाही, आदर्श होती आणणार का? तेव्हा हिंदू राष्ट्र शब्दाला तसा पाया काहीच नाही आहे. जर हिंदू राष्ट्र शब्द कधीच स्पष्ट केला का कोणीतरी? हिंदू राष्ट्र म्हणजे काय सांगा, कोण सांगा. हां, हिंदू राष्ट्र म्हणजे त्याचे कायदे कोणते राहणार असं गृहीत धरलं गेले की आमच्या पूर्वजांनी करून दिलेले कायदे फार चांगले होते, समाजव्यवस्था फार चांगली होती आमची, असं म्हटलं की लोकांना काय लागला हे प्रकार मनुस्मृतीचा प्रकार आहे, स्मृतीतला आणणार काहीतरी भानगडी. आणि म्हणून ते जुने कायदे धर्माचे रद्द करायसाठी घटना आलेली आहे. राजघटना का आली? आतापर्यंत ते भाषणाच्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमधले आतापर्यंत चालत होतं सगळं आपलं राज्य, समाज, धर्मग्रंथाच्या आधारावर. ते आपल्याला बंद करून नव्या प्रकारचा समाज उभा करायचा आहे. ते कसा असावा हे आमचे निवडलेले लोकप्रतिनिधी ठरवतील. तेव्हा राज्यात, संसदेमध्ये, विधानसभेमध्ये जे ठरवतील तो माझा धर्म आहे. धर्म म्हणजे काय? समाजाचं कल्याण करण्यासाठी असणाऱ्या एक योजना, नियम, कायदे. हे कोणी करणार? बदलणार पुन्हा. आजचं सरकार उद्या बदलेल, घटना बदलू आपण. सगळ्या धर्मग्रंथाचं म्हणणं असे की आमचा धर्मग्रंथ परमेश्वराने दिलेला आहे आणि ते धर्मग्रंथ अधिकार बदलाचा मनुष्याला कसा असेल बरं? मग त्याचा अर्थ अपरिवर्तनीय, अनुलग्नीय, अशा प्रकारचा अपौरुषीय
अल्लाचा ईश्वरी ह्या धर्मावर चालायचं म्हणजे प्रगती होणारच आहे तुमची कधी. त्यामुळे कधी तुम्हाला हिंदू राष्ट्र घ्या, मुस्लिम राष्ट्र घ्या, हे आता धर्मावर आधारलेलं राष्ट्र आहे, धर्मग्रंथावरती. त्यातही एकमत हिंदूमध्ये तर नक्कीच नाही आहे. इस्लाममध्ये बी त्याचे वाद आहेत प्रत्येकाचे, की ते राष्ट्र का हे राष्ट्र किती करावं, कारण त्या राष्ट्रानं त्याने जगता येत, ह्याने जगता येत नाही. आपण पुढे गेलो आहे. मग आधुनिकता स्वीकारायची असेल तर तुम्हाला हिंदू शब्दाचा भारताची घटना मानतो ते हिंदू म्हणा, ते शब्द भारतीय बनाय काय फरक पडणार याचं मग तुम्हाला करायला. हां, ते हिंदू शब्द कसा आला, की हिंदू मुस्लिमाचे वाद होत होते त्यावेळेला, त्या काळात तो परंपरा आलेला आहे शब्द तो. तर हिंदू शब्द म्हणा, जे पूजा प्रार्थना करतो ज्या पद्धतीची तो हिंदू म्हणा. हां, तर हिंदू राष्ट्र आता येणं म्हणजे काय करणं, याची कधीतरी स्पष्ट कल्पना केली का? आपल्याकडे हिंदू राष्ट्र पुस्तक लिहिलेलं आहे, त्या अविनाश दुधेंनी पुस्तक काढलेलं आहे. त्यात लेख आहेत, माझा लेख आहे त्यामध्ये. हिंदू राष्ट्र म्हणजे काय सांगा, जो पुढं बोला, मोगम ठेवू नका. त्यासाठी कायदे कोणते, घटना कोणती, माणसं कोणती, कायदे कोणते, काही बोलत नाही. हिंदू राष्ट्र फार छान आहे, चांगलं आहे, आमच्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. असं कसं होईल? हे माझ्या असणारे पार्लमेंटचे खासदार मी निवडून दिलेत ना, त्याला माझी काळजी आहे ना. ठीक आहे, आमचे आमदार चुकीचं करतील, काय तर करू द्या, नीट कायदे करणार बी नाही ते काही दिवस. पण याच्याऐवजी जुने कोणते तरी कायदे काढा, ह्यापेक्षा हे अगदी आदर्श येणार नाही, पण काहीतरी सुधारणा करावं लागेल. चांगले माणसं, तुम्ही मतदार चांगले नसाल तर कुठून येतील? किंवा हिंदू राष्ट्र, इस्लामिक राष्ट्र हे धर्मग्रंथावरले राष्ट्र आहे. ते आता आपण बंद करून त्याच्या बदली आपण ठरवूया आपण कसं वागायचं ते. जर त्यात चांगलं असेल तर चांगलं म्हणून घेऊ ना आम्ही, चांगलं म्हणून आमचं म्हणून घेऊया. चांगलं वाईट करायसाठी आलेलं नाही आहे. हां, चांगलं असेल चांगलंच घेऊ ना. कुटुंब व्यवस्था चांगली गोष्ट आहे. रद्द करणार आहे का तुम्हाला एक? हां, घेऊया. वाईट असं रद्द करायचं किती? बाबासाहेबांचं वाक्य आहे, आताचे असणारे हे सगळे धर्म हे केवळ असामाजिक नसून, म्हणजे नॉन सोशियल शब्द वापरला आहे, ते समाजविरोधी आहेत, अँटी सोशियल. हे धर्म जर असे अँटी सोशल असतील तर अँटी सोशल धर्म हे दुसऱ्याकरता नाही, माझ्या धर्माकरता आहेत. लोकांचा गैरसमज असा आहे, सेक्युलरिझम म्हणजे दोन धर्मातील भांडणं मिटवाकरता एखादा पंच होऊन येतोय. भारतात अनेक धर्म आहेत, मग काय करावं, मग सेक्युलरिझम पाहिजे. ही अत्यंत चुकीचा समज आहे. भारतात एकच धर्म असता हिंदू, तरी तेवढीच गरज पडली असती सेक्युलरिझमची जशी आज पडते. कारण सेक्युलरिझम हा धर्मग्रंथाच्या अन्यायातून, अत्याचारातून, छळातून, भेदभावातून त्यांना तो वाटला नसेल. आज आपलं वाटतं आपल्या अन्यायाला मुक्त करण्यासाठी येतो. मनुस्मृतीतून आम्हाला मुक्त करायच्या, मनुस्मृती बाजूला काढली म्हणून आपली घटना आली. एका हातात मनुस्मृती, एका हातात राज्यघटना चालणार नाही. बाबासाहेब म्हणाले मनुस्मृती ठिकाणी कुराण येईल. ते बंद झालं होतं. आपण ते पूर्ण नाकारलं नाही. परलोकापुरतं करा की कोण नको म्हणतात तुम्हाला. हां, तर अशा प्रकारे आपण हे सगळं धर्मग्रंथ बाजूला सारून आपल्या धर्मावरती आपला धर्मग्रंथ अन्याय करतो. आपल्या हिंदू स्त्रीवर अन्याय हिंदू धर्मच करतो ना. एक धर्म जरी भारतात असता तरी त्या धर्माच्या असणाऱ्या आज्ञेतून, नियमातून तुम्हा लोकांना मुक्त करायची गरज होती. म्हणून त्या धर्मग्रंथाच्या ऐवजी नवा धर्मग्रंथ आला, त्याचं नाव भारताची घटना आहे. ही घटना हाच नवा धर्म आहे आपला. किंवा घटना आणि समजा आपला वेद यात फरक पडला, काय श्रेष्ठ मानणार आहात? राजघटनाच मानावी लागेल. मी असं परत केले, राष्ट्रपती देतो शिकवण आपल्याला काही, त्याच्या नावानंच सगळं चालतं ना, कायदे किदे. आणि परमेश्वर सांगतो आपल्याला काहीतरी धर्मग्रंथाच्या मार्फत. मग परमेश्वराची शिकवण आणि शिकवण राष्ट्रपतीची यात विरोध आला तर तुम्ही कुणाला मानणार आहात? जो म्हणेल मी परमेश्वराला मानतो ते भारताची घटना मानते. समजा उद्या आता भारतामध्ये की आपल्या राष्ट्रपतीनं काय शिकवण दिली तुम्हाला, काय त्याच्या मार्फत? परमेश्वरच देतो धर्मग्रंथामार्फत. आता राष्ट्रपती परमेश्वर याच्या शिकवणीत फरक पडला आहेच. श्रेष्ठ कोण आहे? जे कोणी म्हणेल राष्ट्रपतीपेक्षा परमेश्वर श्रेष्ठ आहे,
तो भारताची घटना मानित नाही समजावा. हे लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वर मानायचा का मानायचा नाही, ह्याचे अधिकार घटनेनं तुम्हाला दिलेले आहेत. पण घटना मानायची का मानायची नाही याचे अधिकार देण्याचा हक्क परमेश्वराला सुद्धा नाही. परमेश्वर सुद्धा राजघटनेच्या अधीन आहे. याचा अर्थ राष्ट्रवाद, नॅशनलिझम आणि धर्म हे एकमेकांच्या उलटे उभे राहू शकतात आणि अशा कंडिशनमध्ये नॅशनलिझम, राष्ट्रवाद हा आजच्या काळात धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे का? आता राष्ट्रवाद शब्द वापरला तुम्ही, त्याच्या पाठीमागं धर्म वापरला नाही कोणता. राष्ट्रवादाच्या पाठीमागं हिंदू राष्ट्रवाद, इस्लाम राष्ट्रवाद असं पाहिजे. तुम्ही तो शब्द गाळ आहे बरं काय. हा राष्ट्रवाद घटनात्मक राष्ट्रवाद आहे, प्रश्नच म्हटला. प्रश्न तोच चालले, राष्ट्रवाद पाहिजेच आपल्याला. राष्ट्रवाद म्हणजे काय, माझा देश माझा आहे, अभिमान आहे मला, माझ्या देशाची मी काळजी करतो प्रथम क्रमांकानं, हा देश मोठा झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, अशी भावना आहे आज. मानवजात जेव्हा आपण जो मंगळावर किंवा चंद्रावर, तेव्हा चंद्राचे लोक आपले भारताचे पृथ्वीचे भांडणं झाले समजा, तर मानवतावाद येईल. आज तरी नाही आहे. तर माझ्या देशाचं एक विशिष्ट प्रकारच्या लोकांची काळजी मी जास्ती करणार, माझं हित करणार, ही स्वार्थी असली तरी बी आज आहे. राष्ट्रवाद हा फार उदात्त नाही, 2 नंबरलाच आहे. मानवतावाद फार मोठा आहे. जगाचं कल्याण करा तुम्ही. स्वार्थी आहोत आपण सगळेजण. अमेरिका स्वार्थी, आपण स्वार्थी आहोत, सगळेच स्वार्थी आहोत. तेव्हा राष्ट्रवाद ही आजची गरज आहे. राष्ट्रवाद नुसता नाही, पाठीमागा शब्द अजून एक आहे की हिंदू राष्ट्रवाद, इस्लाम राष्ट्रवाद, अमका राष्ट्रवाद, ते काढून टाका अगोदर. राष्ट्र हे लोकांचंच आहे. राष्ट्र म्हणजे काय, लोक एकत्र येऊन जमणाऱ्या लोकांचं एकत्रित राष्ट्र म्हणजे एकात्म पावलेले लोक. तर आमचं राष्ट्र आहे, घटनात्मक राष्ट्र आहे ना, सेक्युलर राष्ट्र आहे ना. पण त्या धर्मशब्द कशाला घालता पाठीमागं. ते धर्म तुमच्यावरचा ठेवा, व्यक्तिगत ठेवा. हा व्यक्तिपुरता धर्म आहे. आपल्याला काय म्हणतो आपण, बुद्धिवादी असणं आणि सेक्युलर असणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बुद्धिवादी असणारा देव मानित नाही, पूजा मानित नाही, काही मानत नाही, काही म्हणत नाही, हा बुद्धिवादी झाला. पण सेक्युलर असणारा काय, सेक्युलर काय म्हणतो, तुम्हाला धर्मात पारलौकिकाची, अध्यात्माची श्रद्धा तुमच्या मनाच्या समाजात ठेवता येते. युरोकाचा सारा अधिकार राजाकडे आहे, तो सेक्युलर. बुद्धिवादी माणूस सेक्युलर असेलच असं नाही. मी बुद्धिवादी आहे पण मुस्लिमाला समान कायदा नाही, त्याला विचारून करा. पुरोगामी असणे वेगळी भानगड आहे. पुन्हा पुरोगामी लोक सेक्युलर असतील अशी भरोसा नाही. भौतिक पुरोगामी काय करतात आपल्याकडं, ती व्याख्या समजा आहे, हिंदू पुरता सगळा अगदी बुद्धिवादांना नवे कायदे करा, आधुनिकता करा. मुस्लिमासाठी त्यांना विचारा, त्याची संमती घ्या, त्यांनी पुढाकार घेऊ द्या, म्हणजे सेक्युलर. खरं म्हणजे त्यांनी म्हणलं पाहिजे, हे धार्मिक लोकांचं काम नव्हे. हे डावे जे पुरोगामी विचारवंत आहेत त्यांनी विचार मांडला पाहिजे. हा ते काय करतात की मुस्लिमाला जे समान कायदा करण्याचा जबाब गेला, तर मुस्लिमाची संमती घ्या, त्यांची मागणी येऊ द्या, नंतर करूया. हे बनणारे कोण आहेत, हे सगळे पुरोगामी आहेत. हे त्यांचा मुद्दा आहे हा. त्यांनी जर बदल केला ना, प्रबोध व्हायला पाहिजे. कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, विद्यापीठामध्ये आमचं हे पुस्तक लिहिताना आम्ही विचारच केलेला आहे. कोण्याच धर्माचा प्रसार नाही, याच्यामध्ये कोण्याच लोकांवर टीका नाही. केवळ कायद्यातलं कलम 25, त्याचा अर्थ, सुप्रीम कोर्टाचे निकाल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना राष्ट्र उभा करायचं आहे. तुम्हाला उद्या सेक्युलर राष्ट्र पाहिजेच आपल्याला, धर्माचा प्रश्न काढून टाकायचा आहे. तर ते उभा करण्यासाठी नवीन तरुण पिढीला 100% पटतं. हे मी 60च्या खाली धरलो आहे. वरच्याला राग माझा नाही आहे, पण त्याच्यात कुठंतरी मनावर धार्मिक प्रभाव पडलेला आहे. त्यांना कुठं खटकायला लागतं बरं का हे करायला. ते कोरं करकरीच मन आहे. बरोबर आहे म्हणतो तुम्हाला. मग हे पुस्तक तुम्ही शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या नाही, पॉलिटिकल सायन्सच्या म्हणून द्या तुम्ही. हे आपण प्रत्येक वापरतो सध्या आपण. हे प्रत्यक्षात तर जेच आहे तुम्हाला मी सुप्रीम कोर्ट जे सांगतं, नीतिमूल्य पाळा. म्हणजे काय, आमचा धर्म नीतिमूल्य शिकवतो. म्हणजे कुठे शिकवतो, कुराणामधले, हदीसमधले, मनुस्मृतीमधले हे नीतिमूल्य आहेत काय. म्हणजे स्त्री पुरुष, माणसाने माणसाशी कसं वागावं, म्हणजे नीतिमूल्य आहेत.
आता नीतिमूल्य विषय धर्मातून काढून घेतला आहे 25(1) प्रमाणे आणि दिला राज्याकडे दिला आहे. आणि त्याला आता नाव दिलं आहे त्या नव्या घटना समिती घटनापीठानं या 1918च्या कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. पहिलं मला तो शब्द त्यांनी दिला. मला आपण जी नीतिमत्ता पाळायची नीतिमत्ता ती म्हणजे माणसाची कसं वागावं ती धर्मग्रंथातली नाहीत, धर्मातली नाहीत. ती पब्लिक मॉरॅलिटी पण नाही आहे. पब्लिक मॉरॅलिटी काही म्हणते, एक म्हणते असं करा, ते म्हणते तसं करा, बहुमुखी आहे समाज त्यांचं लिहिलेलं आहे. त्या पब्लिक मॉरॅलिटी निश्चित होतच नाही, प्रत्येकाचं मत वेगळं आहे. धर्माचं मॉरॅलिटी प्रत्येकाची वेगळी आहे आणि ती बी जुनी आहे. आपल्याला जी मॉरॅलिटी पाहिजे ती कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी पाहिजे. सब्जेक्ट टू कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी धर्म पाळता येते तुम्हाला. कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणजे काय, धर्मग्रंथात असणारी घटनेत असणारी तत्त्व पाळणं, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा प्रकारचे आपल्याला ह्या. आणि सांगतो तुम्हाला खरं, सेक्युलर शब्द घटनेत नाहीच असा प्रचार करायला गेला आहे. हा पहिल्या दिवसापासून घटनेत शब्द आहे. तो 25 कलमातच आहे. धर्म आणि सेक्युलर एकाच वाक्यात आहेत. त्यात फक्त 6 शब्द आहेत. ऑल सेक्युलर ॲक्टिव्हिटी विच मे बी असोसिएटेड विथ रिलिजियस प्रॅक्टिस. ह्याचे कायदे करायला येतील तुम्हाला. सेक्युलर रिलिजियस एकाच ठिकाणी असताना 75 वर्ष झाली घटनेत सेक्युलर शब्दच नाही म्हणतात. ज्याचा परिणाम काय झाला, घटनेतला सेक्युलरचा अर्थ आहे, धर्माचाही अर्थ आहे रिलिजन. सुप्रीम कोर्टाने काढला आहे. धर्म म्हणजे एक शक्ती आहे कोणती तरी, त्याच्याशी तुमचे असणारे संबंध ते आपल्यास प्रसन्न व्हावं यासाठी करणारे आचरण हा धर्म आहे. ही व्याख्या सुप्रीम कोर्टाचीच आहे. हां, तेव्हा सेक्युलर शब्द घटनेचा आहे, धर्म शब्द आहे. DHA-RMA नाही, RILA GIO आहे. हां, हे आपल्याला घटनेतलं सांगतो, आम्ही काय सांगत नाही. आणि हे भारताच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या आपल्या समाजाच्या एक धर्म असतात तरीही लागू झाला असतं. सेक्युलरिझम हा त्या धर्माची सुधारणा करतो. धर्माला पूर्वीच्या अत्याचार अन्याय लोकांना पूर्वी माहीत नव्हता. आता आपण नव्या जगात चालू आहे. तेव्हा आता स्त्री पुरुष समान आहोत. आता आजच टाइम्स ऑफ इंडिया वाचला तुम्ही की न्यायालयामध्ये स्त्रिया संख्या कमी आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले वा एवढी कमी आहे. ही कल्पना होती का पूर्वी? न्यायाधीश बसून न्याय देते ही कल्पना होती का आपल्याकडे पूर्वी कधी? आपण प्रागतिक होत चालू आहे ना. म्हणजे आपण ठरवलो हे धर्मग्रंथ बनणार नाही, धर्मग्रंथाने समाज पुढे होता ते आपण बाजूला कोण ठेवूया. आणि सरकारकडे अधिकार, पण उद्या सरकार काही करेल. त्याला 19 कलम दिलं. 19 कलम भारतीय घटनेतलं म्हणजे स्वातंत्र्य आम्हाला 7 दिलेले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतात व्यवसाय कोणताही करण्याचं, भारतभर फिरण्याचं, संघटना करण्याचं. आता स्वातंत्र्य जे आहेत ना ते मोठे आहेत बरं का स्वातंत्र्य. हां, ते त्यासाठी तुम्ही ते जा. स्वातंत्र्य धर्माचं फार मर्यादित आहे. ते स्वातंत्र्य तुम्ही बघा. तर अशा प्रकारे हे 19 कलम 25 कलम हे सगळ्या घटनेत लिहिलेल्या गोष्टी माझ्या मनच्या सांगत नाही मी काही. शेषराव मोरेचं काहीच मत नाही याच्यामध्ये. आणि हे नवीन पिढीला सांगितलं गेलं. आणि माझ्या मतं वाटतं की महाराष्ट्र हा ह्याच्यात नक्कीच पुढाकार घेईल. कोणताही बुद्धिवाद घ्या, सुधारणा घ्या, महाराष्ट्रात जन्मलेली आहे. शेवटचे 1-2 प्रश्न. मगाशी मी प्रश्नात जे गाळलं की राष्ट्रवादाच्या आधी धर्म लावणं, तर हिंदू राष्ट्रवाद ही जी कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये धर्म आणि नॅशनलिझम याचा मिक्सअप झालाय का, की राष्ट्रवादाच्या सेक्युलरिझमच्या अनेक गोष्टी आता आपण धार्मिक म्हणून मान्य करतोय का? हिंदू राष्ट्रवाद जे पाहिजे म्हणतात त्यांच्या भूमिकेतून सांगायला लागतात रे. ज्याला मान्यच नाही हिंदू राष्ट्रवादचा प्रश्नच मिटला. जे हिंदू राष्ट्रवाद म्हणतात, सावरकर सोडून देतो बरं काय. सावरकरांचं तर सेक्युलर राष्ट्र आहे. हे खरं सांगू का, ही कल्पना आम्हाला सावरकरांकडून मिळालेली आहे. पुस्तकात लिहिलेलं आहे. 36 सालचा लेख आहे यांचा. काँग्रेसनं मांडलेलं नाही. भारतात हा सेक्युलरिझम मी सांगतो तो मांडणारा पहिला माणूस सावरकर आहे. त्यांनी लिहिले धर्मनिर्बंध. निर्बंधाला सावरकर कायद्याला शब्द आहे मराठीतला शुद्ध. धर्म कायदा तोडून टाका. धर्म वेगळा, कायदा वेगळा. धर्म
शब्दनिष्ठेचा प्रांत, कायदा व्यवहाराचा प्रांत, धर्म परलोकाची बाब, कायदा इलोकाची बाब, हे तोडूनच टाका. हे 35 साली बोललेलं आहे आणि तेच घटनेत आलेलं आहे. आता ते हिंदू राष्ट्रवादी आहेत. आता ते हिंदू राष्ट्र कुठे आहेत? ते फक्त त्या काळामध्ये फाळी होती, हे होती की मुस्लिम म्हणतात आमचा राष्ट्रवाद, मग आमचा राष्ट्रवाद नाही का? आपण दोघांनी मानूया, आपण बहु राष्ट्रवाद मानूया. भौगोलिक राष्ट्रवाद मूळ आयडियल ते प्रतिक्रियात्मक स्वरूपामध्ये त्या काळात आलेला भाग होता, बरं काय. आता हिंदू राष्ट्रवाद जे आहे म्हणतायत त्यांनी स्पष्ट करावं. कुठल्याही ठिकाणी हिंदू राष्ट्रवादाची पूर्ण मांडणी केलेली सापडत नाही. मोगम हिंदू राष्ट्रवाद पाहिजे, हिंदू राष्ट्रवाद पाहिजे. लोक हिंदू बहुसंख्याक आहेत म्हणून राष्ट्रवाद तुमचा का मुस्लिम भारतामध्ये आहेत, भारतीय राष्ट्रवाद म्हणा ना. तर हिंदू राष्ट्रवादाची कल्पना कोणीही मांडलेली नाही, बरं काय. जर ती कल्पना धर्मग्रंथावर हिंदूच्या असेल तर हिंदूच मानणार नाही. हिंदू राष्ट्रवाद मुस्लिमाकरता अपायकार काय सोडून देऊ, ते हिंदू करताच अपायकार करणार आहे. हिंदू राष्ट्रवाद म्हटल्यानंतर आधुनिकता गेली. तेव्हा हिंदू राष्ट्रवाद हिंदूच मान्य करणार नाही. लोकांच्या मनात हिंदू धर्मांचा अन्याय आमच्यावरती केलेला आहे. ते अन्याय दूर करण्याकरता आणि आधुनिक बनण्यासाठी आधुनिक राष्ट्र बनतो आपण. ते सेक्युलर राष्ट्र याचा अर्थ असा की धर्मग्रंथातल्या आज्ञा आता आपण बाजूला काढून ठेवू आणि आजच्या गोष्टी आपण ठेवूया. आपले पद्धती आहे, चुका करतील नाही असं नाही, बदलूया पुन्हा. आदर्श असं काहीच येणार नाही. आपण जसे आमदार खासदार करतील त्या मनावर आहे, ते चुका करतील चांगलं होईल असं नाही आहे. तेव्हा आपण तात्विक अर्थानं आपण लोकशाही आली. लोकशाही म्हणजे नेहमीच चांगली असं नाही. शिवाजी महाराजाची चांगली यायची राजे, पण ते कसं मिळणार तुम्हाला? तर कमीत कमी वाईट जास्तीत जास्त चांगली म्हणून आपण स्वीकारली. तेव्हा सेक्युलरिझम ही कल्पना ह्या मुलाला अशा प्रकारे शिकवण्याची गरज आहे. धर्म हा तुम्ही पाळा, पारलोकाच्या अध्यात्माच्या तुमच्या श्रद्धेसाठी बुद्धिवादी माणूस सगळे होऊ शकणार नाही. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न, ही सगळी चर्चा येते धर्माच्या बाबतीत. माणूस 21व्या शतकात अधिकाधिक इहवादी होत चाललाय. आम्ही त्याला कन्झ्युमरिस्टिक वगैरे म्हणतो. पुढची जेन झी, जेन अल्फा, तुम्ही ज्या समान नागरी कायद्याचा उल्लेख केला त्याच्याचे जे नवीन नवीन प्रकार आहे, लिव्ह इन असेल, वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस असतील, जगण्याचे, या सगळ्यामध्ये मुळात धर्म ही बाब येथून पुढच्या काळात रिलेव्हंट राहील का तेवढी? आता व्यक्तिशः जातात बालाजी, तिरुपती, गजानन मंदिर, हे जाणारे सगळे डॉक्टर इंजिनियर जे असे सायन्सचे लोक आहेत, ह्याला 100% माहिती देऊ नाही. विज्ञानाशी तर होत नाही. हे धार्मिक लोक नव्हते. जितके शिकले, सायन्स शिकले, अगदी विमान चालताना ते देवाच्या पाया पडून विमानाचं चंद्रावर चालताना, म्हणजे काय होतं शेवटी की जास्ती शिकलो विज्ञान म्हणजे देवाले सज्जाते असं नाही आहे. तर धर्म राहील. कोणता राहील? माणसाला भीती आहे. धर्म का निर्माण झाला, देव काय निर्माण झाला, धर्म जाऊ द्या. तर माणसाला काय होते ती माहीत नाही, भीती वाटते. आणि त्या मनाला समाजात कुणाचंच लागतं, आधार लागतो. तुम्हाला आधार द्यायसाठी सगळे गेले समजा, तर तो परमेश्वर आधार देणार आहे. तो माझं सुख. शेतकरी घ्या, वारकरी गेला, शेतामध्ये पीक आहे, काय झाले ते काय होते, देव काळजी करते, देवाची माझा पंढरी काळजी करते. आणि पालखं गेली, महिन्याच्या महिने पालखं आहे, त्याला चिंता त्याची नाही आहे, कारण माझा परमेश्वर आहे ना विठोबा. आयुष्यात गेला समजा एखादा माणूस, त्यावर देव आठवतो, देव असा आठवत नाही, बरं काय. तर माणसाचं मन बुद्धिवादी झालेलं नाही, जगाचं मूळ अजून शोधलं गेलं नाही. हे काय आहे, भीती आहे लोकांना. तेव्हा मनाला आधार देणं हे महत्त्वाचं राहते. मग जगू शकत नाही. मनाला आधार देणारा वडील आहेत, गुरु आहेत, मित्र आहेत, पण तेच मर्यादा आहे त्यांना. मग सगळ्यात चांगला म्हणजे कोण आहे, तो देव असला पाहिजे. मग तो कसा केला, शांत केलं की बरं वाटतं मनाला. ते आध्यात्मिक भाव आहे. तर हे नास्तिक लोक बनणे शक्यतच नाही. नास्तिक लोकसुद्धा नास्तिक नेहमी राहतील असं नाही. आयुष्यात गेले की ते बहुतेक देवाच्या प्रार्थना करत असावेत, बरं का, तुम्हाला करायला. ही वाईट गोष्ट नाही आहे. माणसाची मर्यादा आहे. जग माहीत नाही मला काय होतं ते. तर
काय होत नाही, शांत राहतो म्हणतो की आपण. हां, अस्वस्थ होतो मन माणसाला. तर मन शांत करायकरता हा परमेश्वर आहे. हे बुद्धिवादी माणसाचं मत आहे. शेवटचा प्रश्न, सेक्युलरिझम असेल, धर्मस्वातंत्र्य असेल, समान नागरी कायदा असेल, तिन्ही जे तुमच्या पुस्तकाचे पिलर्स आहेत, या सगळ्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध हा कुठं ना कुठंतरी भारतात किंवा भारतीयांच्या मनात असणाऱ्या हिंदू मुस्लिम संघर्षाशी आहे. सबकॉन्शियसली कोणी मान्य करो कोणी न करो. तर हा जो हिंदू मुस्लिम संघर्ष आहे आपल्या मनातला किंवा बहुतांश समाजाच्या मनातलं, जे कोणी मानायचं असेल ते, ह्याची पुढची दिशा काय असेल, तो कमी होईल, काय काय नक्की घडेल? मुळामध्ये हिंदू समाज अतिशय सहिष्णू आहे. मीच म्हणतो नाही, सर्वजण. मुस्लिम समाज हा कुराण पाळतो, नमाज पढतो, मुसलमान आहे, याचं कधीच त्याचं वैषम्य वाटत नाही हिंदूला. हा मशीद जातो, वाईट वाटत नाही. जर येऊ दिलं असतं तर हे मशिदीत गेले असते, बरं काय. फिरायला पुजतोच की आपण. त्या हिंदू धर्माचं असं आहे की तू पाळ, माझा मी पाळतो. त्यांची पिरं आपली आपण घेतली. चिश्तीच्या दर्ग्याला 60% लोक हिंदू जातात. हां, तेव्हा हिंदू समाज असा आहे. मुस्लिम समाजामध्ये प्रबोधन होऊन आपला अगदी म्हणजे अल्लाला मानतो, तोच त्याच्याच आज्ञा दिलेल्या आहेत ही लोकात. ह्या जे बोलत आहेत ना, त्यापासून त्या समाजाला सुधारणा करणं, त्या समाजामध्ये सुधारक निर्माण होणं, बरं काय. ह्याच्याशिवाय हे होणार नाही. शेवटी 2 भाग आहे. अल्पसंख्याक मुस्लिम असले त्यावेळेस धर्म पाळून शांत राहतात. ह्यांची संख्या वाढायला लागली, धर्म मनात ठेवलेला आहे. सगळं जगाचा असा इतिहास आहे. मक्का काळात केल्यासारखं भारतातले मुस्लिम चांगलं वागतात, सगळं ठीक आहे. ते ज्या गावामध्ये ज्या भागात संख्येने जास्त आहेत तिथं प्रवास करायकरता स्कूटरने जायला लोक भितात. प्रत्येक गावामध्ये आहे असं प्रकार. आणि हे समजा संख्या वाढायला लागली थोडीशी, जसजशी वाढायला लागली तसतशी त्यांच्यात ऐक्याची भावना आहे. त्या अल्लाह जोडतो सर्वांना. त्यांच्यात प्रबोधन कसं करणार आहोत हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्यात प्रबोधन हिंदू कधी करू शकणार नाही, कारण त्या विश्वास होणारच नाही तुम्हाला. त्यांच्यात ते कसे निर्माण व्हावेत हा प्रश्न आहे. आज भारतात मुसलमान नुसते नाही आहेत, जगामध्ये आहे. इराण सगळं जग आहे. तर त्या जगाची ह्याचा संबंध आहे परत. तेव्हा त्यांच्या सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे, बरं काय. पण त्यांना सुधारणा करण्याच्या ऐवजी त्यांनाच अधिकाधिक धार्मिक कायदे करून द्यायचे कामं हिंदू करतील. त्यात भाजप सरकार काँग्रेस सरकारमध्ये फरक नाही. हा वफ कायदा केला, त्यातला धार्मिक गाभा तोच ठेवला आहे. ह्या सरकारला सुद्धा एवढं तिथं येऊन समान कायदा करणं झालं नाही, कारण त्यात हात लावायला कोण तयार नाही. तेव्हा पुढं अपेक्षा करूया आपण की त्यांनी सुधारावे.